आई बोली नाही 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 चालणार म्हणून. जेव्हा मी फर्स्ट टाइम सांगितलं तेव्हा आईने फोटोही नव्हता बघितला. त्या दिवशी मला सुट्टी असायची ना दीपाली, त्या दिवशी मी पूर्ण दिवस झोपून राहायचे. अक्षयच्या आई त्या इतक्या त्या माझ्यासाठी त्यांना तो कन्सर्न असायचा की त्या मला उठवायच्याही नाही. असं पण झालंय 1-1:30-2 वाजता आईने जेवण बनवलं हिच्यासाठी. तो जो ब्रेक होता Right. जो मला पहिल्या शो मध्ये मिळाला तो हा माझ्या आयुष्यात आला हा मुलगा. आणि मी सिरियल मला मिळाली पहिली. दिव्या तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे जास्त. आहे खूप आहे. मी तेवढं हे सहन करूच शकतो ती जेलसी. पण त्रास होतो कधी कधी त्याच्याचमुळे. पण मी काय मारून नेतो वेळ कधी कधी. त्याचं असं असतं, हे काय करतेस तू, हे खूप चुकीचं करतेस, डोक्यात झालं. मला असं वाटतंय तुला ना मी 2 लगावून देऊ. कारण मला त्या जयंतचं खूप वाईट आणि वाटतं. त्या म्हणजे तो जयंत- बिचारा- त्याचं वाईट वाटतंय. त्याला त्याच्यासाठी सिंपती आहे, मेघनसाठी, जयंतसाठी सिंपती, जानूसाठी नाही. फोन वाटतंय मला. तिने तुला हे चित्र एक्सप्लेन केलं. हो. मेजर लोचा होणार. आई रश्मित आणि नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. लव गेम लोचाच्या नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज एका अशा कपलला आपण भेटणार आहोत ज्यांचं लग्न होऊन खरं तर वर्ष झालंय आणि वर्षभरानंतर त्यांचा संसार कसा सुरू आहे, लग्नानंतरचा हा पहिला इंटरव्ह्यू असणार आहे त्यांचा. असा छान मस्तपैकी मोठ्या गप्पा मारण्याचा हा पहिलाच इंटरव्ह्यू असणार आहे. सो प्लीज वेलकम दिव्या आणि अक्षय, दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू Thank you. थँक्यू सो मच. लग्नानंतरचा हा पहिला इंटरव्ह्यू आहे. कारण ह्याच्या आधी आम्ही बरंच ऐकलंय तुमच्या अफेअर बाबत आणि तुमची लव्ह स्टोरी काय आहे, पण मला थोडक्यात अगदी जाणून घ्यायला आवडेल. खास करून अक्षयकडनं मी जाणून घेईन ही लव्ह स्टोरी. अक्षय प्लीज. लव्ह स्टोरी म्हणजे कोरोनाचा काळ होता 2019 आणि 19 मध्ये जस्ट 19 नाही 20. 2019 20 इथूनच सुरुवात झाली. मी तुला सांगू का? तू मला नको विचारू, तुला विचार. अरे सांग रे. So, आणि उद्या 21 जूनला आम्ही फर्स्ट टाइम भेटलेलो. 21 जून 2020 मध्ये. 2020 अशा रिलेशनशिपला ओव्हरऑलच म्हणजे तो जे खारघरवरून मी म्हणते प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये की तो खारघरवरून आला होता मालाडला मला भेटायला 5 मिनिटासाठी. त्या दिवसाला उद्या 6 वर्ष 6 होणार वर्ष आहेत. पूर्ण होते. ओ नाईस. मग चांगलंच आहे की. उलट मग आता ही 6 वर्ष एकत्र राहण्याची आणि लग्नानंतरचा आत्ताचा हा संसार कसा चाललाय. आणि माझ्या मते हा अक्षयचा खूप फेवरेट क्वेश्चन आहे असं मला वाटतंय की लग्नानंतर कसं चालू आहे. हे खास तू विचारायला सांगितलेलंस मला. नाही असं काही नाही. लग्नानंतर चांगलंच चालू आहे. म्हणजे लग्न झाली आता, लग्न होऊन 1 वर्ष आणि काही महिने झाले, 1.5 वर्ष झालं. लग्नापूर्वीची लाईफ आणि लग्नानंतरची लाईफ ही वेगळी आहे. लग्नाआधीचं प्रेम वेगळं असतं असं मला वाटतं आणि लग्नानंतरचं प्रेम हे वेगळं असतं. बिकॉज लग्नाच्या आधी आपण एकत्र राहत नसतो. आपण महिन्यातून एकदा भेटत असतो, 15 दिवसातून एकदा भेटत असतो, फोनवर रोज बोलणं असतो, बोलत असतो, पण भेटत एकत्र राहत नसतो आपण. त्यामुळे काही सवयी आपल्या आणि माणूस एकदम जवळून कसा आहे हे आपल्याला लग्नाच्या नंतर समजतं. बरोबर. म्हणजे चांगल्या वेमध्ये बोलतोय मी. तर असं असतं. आणि लग्नाच्या नंतर रिस्पॉन्सिबिलिटी, ॲक्सेप्टन्स, रिस्पेक्ट या सगळ्या गोष्टींना बरोबर घेऊन आपण कसं ड्राईव्ह करतोय ह्याच्यावर ते दुसरं प्रेमाचं सक्सेस हे असतं असं मला वाटतं. तर लग्नाआधी आम्ही कम्प्लीट वेगळे होतो आणि लग्नानंतर आम्ही कम्प्लीट वेगळे आहोत. ओके. म्हणजे चांगल्या वेमध्ये वेगळे आहोत. आता लग्नानंतर, लग्नाच्या आधी खूप मी असा वेंधळा बोलशील किंवा मी कमिटेड नसायचो कुठल्याही गोष्टीसाठी. म्हणजे हे करायचं आहे मी आरामात हे करणार किंवा कुठे जायचं आहे तर टेकन फॉर ग्रांटेड घेणं लोकांना. पण त्याच्यानंतर लग्न झालं, लग्नानंतर आम्ही वेगळे राहायला लागलो. त्यावेळेपासून रिस्पॉन्सिबिलिटीज, ॲडजस्टमेंट, कॉम्प्रोमाइज, रिस्पेक्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी काय असतात ना हे समजायला लागलं. म्हणजे तीही मला तेवढीच समजून घेते, मीही तिला तेवढंच समजून घेतो. आणि जोपर्यंत आम्ही 6 महिने माझ्या घरी राहिलो, 6 महिन्यानंतर दिवाळीनंतर आम्ही ठाण्याला शिफ्ट झालो जस्ट फॉर हर. कारण रोजचं 1.5 तासाचं कम्युटेशन तिला इथून करावं लागायचं आणि फक्त ती झोपायसाठीच घरी यायची. आणि ते माझ्या आईवडिलांना पण कळत होतं, मला पण कळत होतं आणि तिची दगदग होत होती. तर त्याच्यानंतर आम्ही डिसिजन घेतलं की आपण जाऊया, ठाण्याला जाऊया. आणि ठाण्याला गेलो. त्याच्यानंतर
फ्लॅट प्रॉपर्टी बघितली, चालू झालं सगळं. आणि तिथे शिफ्ट झाल्यानंतर मला एक वेगळी तो दिव्या एक वेगळा पाहायला स्ट्रगल असेल अर्थात दोघांचा. मे बी तिथे शिफ्ट झाल्यानंतर तिला एक वेगळा अक्षय पाहायला मिळाला असेल. आणि तिथे शिफ्ट झाल्यानंतर म्हणजे हिचं असतं हे जागेवरचं इथेच असलं पाहिजे, हे इथेच असलं पाहिजे, रोज सकाळी आणि संध्याकाळी कचरा काढलाच गेला पाहिजे, भांडी तशीच नसली पाहिजे. आणि सुरुवातीचा काळ असा होता की आम्हाला काम करायला कोण मिळत नव्हतं. तर मग ही तर लेट यायची आणि मी ऑफिसमधून लगेच यायचो आणि मग जेवढं मला जमेल तेवढं मी सगळं करायचो त्यावेळेला. कारण आल्यावर तिची चिडचिड नको व्हायला, ती पण कामातून आली असेल आणि मग नंतर व्यवस्थित सगळं चालायचं. तर असं सगळं होतं. अर्थात दिव्या, आता तो म्हणाला तसं की दोघांची जेव्हा सेपरेट आपली लाईफ सुरू होते, घरच्यांपासून वेगळं आपण राहतो, एक वेगळा स्ट्रगल असतो त्याच्यात. आपल्या म्हणजे अर्थात मीडिया असू दे किंवा तुमचं क्षेत्र असू दे, ह्याच्यात कोणाचं टायमिंग फिक्स नसतं येण्या जाण्याचं. कसं ते हँडल करतेस, तो म्हणाला तसं थोडी चिडचिड होणं असू दे किंवा ते सांभाळणं असू दे, हे दोघं एकत्र राहिल्यावरच कळतं. एक्झॅक्टली. चिडचिड होणं स्वाभाविक आहे, कारण तो ह्युमन म्हणजे आपलं नेचरच आहे, वी आर ह्युमन्स. पण तुम्ही ओव्हरकम कसं करू शकता? आता होतीये चिडचिड तर ती व्यक्त तर करायला हवी. ती जर व्यक्त केली नाही तर आतल्या आत ठेवलं तर तुम्हाला त्रास होणार. ह्याचा एकमेव मार्ग जो असतो तो तुम्ही बोलून जे आहे ते वेंट आउट करा, बोला. सो ऑफकोर्स. आणि जसं तो म्हणाला तसं की लग्नानंतर मी एक 6 ते 8 महिने मी रोज ऑलमोस्ट खारघरवरून म्हणजे अर्ध पनवेलमध्येच ग तिथून ते रोज ठाणे हे अपडाऊन माझं सुरू होतं. आणि सुरुवातीला असं वाटत होतं की होईल, मॅनेज होईल. पण ज्या पद्धतीने, आता तुला तर माहिती आहे सिरियल आणि त्यात महामालिका, त्यात अक्षरशः वेगळं एक घर ज्याच्यात फक्त 2च पात्र आहेत, मी आणि जो माझा को ॲक्टर आहे तो. तर ना खूप दमछाक व्हायची दिवसभर. म्हणजे सकाळी 9ची शिफ्ट असेल, रात्री 9 पर्यंत मी आणि मेघन आम्ही असे झुंपलेलो असायचो. मग आणि जसं तो म्हणाला तसं की ती फक्त झोपायलाच घरी यायची. म्हणजे मी खरेच सांगते तुला की ज्या दिवशी मला सुट्टी असायची ना दीपाली, त्या दिवशी मी पूर्ण दिवस झोपून राहायचे, कारण माझी झोपच पूर्ण नाही व्हायची. आणि माझ्या सासूबाई म्हणजे अक्षयच्या आई, त्या माझ्यासाठी त्यांना तो कन्सर्न असायचा की त्या मला उठवायच्याही नाही. हो, त्या ह्यालाही सांगायच्या तिला झोपू दे, तिला करू देत आराम. आणि जेव्हा तुम्ही वेगळं कम्प्लिटली सगळ्या तिथे कसं म्हणजे येऊ आपण त्या पण विषयावर. जेव्हा मी तिथे राहत होते तेव्हा माझ्या सासूबाई म्हणजे आईच आहेत त्या माझ्या, तर त्या मला कशा सांभाळायच्या, कशा जपायच्या त्या विषयावर मी बोलेनच. पण जेव्हा तुम्ही वेगळे निघता, कारण ऑप्शन नव्हता, रोज इतकं ट्रॅव्हलिंग करणं पॉसिबल नव्हतं. मला होणारा त्रास आईबाबांनाही दिसत होता, अक्षयलाही दिसत होता. सो त्यांचंही हेच मत होतं की नाही, जर खरंच तुला खूप जास्त त्रास होत असेल तर मग तू घे वेळ तुझा. सो जेव्हा तुम्ही वेगळे राहता, एक खरंच ही खूप लोकांना असं वाटतं की चला आपण आपलं घर घेऊन राहू. नाही, तुमच्यावर जबाबदारी येते. आणि जेव्हा तुम्ही काम करणारी 2 व्यक्ती असतात, म्हणजे खरंच आज प्रत्येक आईला माझं सॅल्यूट आहे किंवा ज्या हाऊसवाईफ्स आहेत. खूप लोक असं इझिली म्हणून जातात की अरे तिथे काय हाऊसवाईफ आहे, घरीच तर राहायचंय. नाही, खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि जसं तो म्हणाला तसं की मी जेव्हा वेगळी निघाले, आम्ही घर घेतलं, कारण मी अगदी सेटच्या जवळच घर घेतलं, कारण तो एक तेवढा वेळ वाचेल आणि तो वेळ आम्हाला मिळावा. पण झालं उलटच, कारण मी जवळ आले ग माझ्या कामासाठी, पण तो मात्र त्याच्या कामापासून लांब आला. पण हा कुठे जातो? आणि हा आधी माझं ऑफिस घनसोलीमध्ये आहे, तर मला रोज येण्यासाठी 1.5 तास तरी जातो. जे मी स्ट्रगल करत होते तो आता अक्षय तो करायला लागला. हो, पण आता म्हणजे लकीली तो 15 मिनिटं कमी झाले असतील. हा, म्हणजे एक महिनाभर आधीच आता त्याचं शिफ्टिंग जे आहे ते ऑफिसचं एरोलीला झालं आहे. सो जरा तो थोडा जवळ आला. हो, पण मग त्याने सांगितलं तसं की मला ना घर असं आवरलेलं हवं, मला घरामध्ये पसारा नाही जमत. पण त्याच्यासाठी हाऊस हेल्प वगैरे हाऊस हेल्प आम्हाला सुरुवातीच्या काळात नव्हतीच मिळत. जसं तो म्हणाला तसं आम्ही खूप, आणि त्यात माझे काही प्रेफरन्सेस होते की हे असंच असायला हवं किंवा ओव्हरऑलच म्हणजे तुला कळतच असेल. हा, तर तशा पद्धतीने कोणी फुलफिल करणारं मला नव्हतं दिसत किंवा नव्हतं मिळत.
तर मग ना त्यामुळे माझी चिडचिड व्हायची. बरं ती चिडचिड ही नॅचरली अशीच असायची, पण ते त्याला कळत होतं की हिला नाही हे पटत आहे. मग तो बिचारा ऑफिसवरून येऊन त्याला जेवढं जमेल तेवढं ते आवरायचा प्रयत्न करायचा घर की हां हिला हे नाही पटत आहे. तर तशा पद्धतीत त्याने आणि मी म्हटलं ना की आफ्टर ऑल तुमचा पार्टनरच जो असतो तो शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत असतो. सो ते जे कंपॅनियनशिप जे आपण म्हणतो अर्थात. ते स्टेबली असेल आणि जर ती गाडी पुढे जात असेल तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज होतात. बरोबर. हा सगळा लग्नानंतरचा विषय आणि आता हा सुरुवातीला विचारण्याचं कारण नुकतंच 1 वर्ष झालंय, सगळ्यांना छान गुडी वाटतं. जेव्हा अफेअर असतं तेव्हा सगळं फेरीटेल सारखं आपल्याला दिसत असतं, पण नंतर खरा स्ट्रगल आपला सुरू होतो. पण आता ही जी लव्ह स्टोरी होती ना फेसबुक पासून सुरू झालेली ती, पण खरंच तेव्हा अक्षय तुला माहिती होतं की ऍक्टिंग फील्डमध्ये आहे? जेव्हा तू तिला विचारलंस तेव्हा माहित होतं? हो ॲक्च्युली त्यावेळेला ती ॲक्टिंग फील्डमध्ये होती, पण मला हे नव्हतं माहीत की ते कंटिन्यू करेल पुढे. ओके. म्हणजे जस्ट काही छोटे मोठे रोल्स असतील, कारण तिने सांगितलेलं मी सिरियल म्हणजे मध्ये हे करते. माझ्या ऍक्टिंगची सुरुवात झाली होती. म्हणजे मी प्रयत्न 2016 वगैरे पासूनच करत होते ग, आणि मला करायचं तर आहे, पण ना तो जो ब्रेक होता जो मला पहिल्या शो मध्ये मिळाला तो हा माझ्या आयुष्यात आला हा मुलगा, आणि मी सिरियल मला मिळाली पहिली. सो मी ही इज माय लकी चार्म, आणि हे मी कायम म्हणत आले आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे. इवन माझे मम्मी पप्पा पण ही गोष्ट एक्सेप्ट करतात. वा. पण मग तुला कसं आपलं जेव्हा आपण या क्षेत्रात असतो आपल्याला असं सगळं समजून घेणारा नवरा हवा असतो, तू त्यावेळेला खरंच शोधात होतीस की आता तुला लग्न करायचंय, आता माझं वय झालंय, का त्याच्याकडनं ते प्रपोजल आलं मग म्हणून तू लग्न केलंस? ऍक्च्युली खरं सांगायचं झालं ना तर प्रपोजल असं आलंच नव्हतं. ओके. म्हणजे अजूनपर्यंत आम्ही दोघांना एकमेकांना प्रपोज नाही केलेलं. लग्न झालं पण लग्न प्रपोज झालं, नाही. सगळं झालं, पण असं प्रपोज असं काही नाही, हे नाही केलेलं. खरं सांगायचं तर हो मी कमिटमेंटच्या शोधात होते. अच्छा. पण कोविड त्यात फेसबुक ह्याच्यावर जर का कोणी तुम्हाला अप्रोच करताय तर तुम्ही सगळ्यात आधी येतो तो ट्रस्ट इश्यू. ऑफकोर्स कुठल्याही मुलीला किंवा कुठल्याही मुलाला जो असणारच आहे, तर मला तो होता. आणि मला इतकं एक्सपेक्टेड नव्हतं की म्हणजे आधी बोलणं सुरू होईल, मग नंबर्स एक्सचेंज होतील, मग एक व्यक्ती येईल आपल्याला भेटायला. बरं ती व्यक्ती जेव्हा समोर आली आणि आल्यानंतर कम्प्लिटली मतं वेगळी होती एकमेकांसाठी. त्याचं माझ्याबद्दलचं मत जे काही, तो व्हर्च्युअली जोपर्यंत तुम्ही बोलत असता, एखादी व्यक्ती तुमच्या समोर येत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही. त्याचं तेच झालं होतं. जेव्हा मी त्याच्या समोर गेले आणि त्याचं जे झालं की ही खूपच लहान आहे कारण तेव्हा अक्षय एकतर फिटनेस मॉडेल, जरी आता तो ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू करत नसला तरी त्यावेळेस तो तशा लेवलचा किंवा तेव्हा त्याचा तो माइंडसेट होता. आणि मी म्हणजे इतकीशी ग. हो कारण हो म्हणजे मला तर वाटतंय 45-48 किलोचीच असेल ही त्यावेळेला. म्हणजे त्याचा स्टेटमेंट मी तुला सांगते, तो असं म्हणाला होता की मी काय सांगून तुला घरी घेऊन जाऊ, माझ्या घरचे म्हणतील कुठल्या लहान मुलीला घेऊन आलायस तू आणि तो हे सांगतेस हिच्याशी लग्न करायचंय. तर आमची ही मतं होती आणि माझं सेम मत माझं ह्याच्या बाबतीत होतं. हा टॉल, त्यात तो फिटनेस मॉडेल, त्यात त्याने कोविड होता म्हणून असे केस वाढवले होते वगैरे. तर माझं असं झालेलं नाही. माझ्या मनात माझ्या लाईफ पार्टनरची जी इमेज होती ना ती कम्प्लिटली वेगळी होती आणि ते आम्ही कन्फेस केलं होतं. ओके. कारण त्या भेटीतच कन्फेस केल्यावर नंतर रात्री कट्टू रात्री फोनवर 5 मिनिटांची भेट. ओके. तो आला, त्याने मला बघितलं, मी त्याला बघितलं, काय बोलावं हे सुचत नव्हतं. एकमेकांच्या चेहऱ्याकडे 5 मिनिटं बघत राहिलो. त्याने चॉकलेट्स आणले होते कारण मला चॉकलेट्स आवडतात म्हणून ते त्याने मला दिले. आणि लिटरली 6व्या मिनिटाला तो मला म्हणाला की मी निघतो. आणि मीही म्हटलं हो 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 मला पण जायचं आहे जरा केमिस्ट्रीमध्ये. हो. आणि तेव्हा मी जरी म्हणजे जसं मी म्हटलं तसं की माझी सिरियल सुरू नव्हती किंवा काय, अगदी साधं आपलं जे आयुष्य, त्यात कोविडमध्ये तू विचार कर म्हणजे असं सगळं होतं. रात्री एकमेकांना कन्फेस केलं की नाही होत, तू माझ्या टाईपचा नाही आहेस. त्याने मला सांगितलं तू माझ्या टाईपची नाही आहेस.
ओके ठीक आहे, मग थांबवूयात आपण बोलणं इथे. पण आमची मैत्री खूप चांगली झाली होती. जे आपण म्हणतो की तुम्ही चांगले नवरा बायको तेव्हाच होता जेव्हा तुम्ही खूप चांगले छान मित्र मित्र मैत्रिणी असता. बरोबर. आणि तो जो एक बॉन्ड होता ना, तो माझा आणि अक्षयचा खूप चांगला झाला होता. जरी तो व्हर्च्युअली असला तरीही. तर हे सगळं बोलणं 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 झालं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा तो त्याच मुद्द्यावर आला की पण आता नाही राहू शकत आहे मी, मग काय करायचं. ओके, मग बोलणं कंटिन्यू करूया. आणि असं करत ते बोलणं कंटिन्यू केलं आणि फायनली आज आफ्टर 6 इयर वा. आम्ही लग्न केलंय. पण हे जे तुम्ही व्हर्च्युअली बोलत होतात ते म्हणजे 1 वर्ष बोलत होता आणि त्याच्यानंतर भेटला तर ते कसं ते नाही 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 किती वेळ म्हणजे असं किती मार्चला महिने start झालं. हा नाही मार्चला स्टार्ट एप्रिल. झालं. मार्चला अक्षय स्टार्ट झालं. एप्रिल. अक्षय माझ्याकडे प्लीज हे कट करा. अरे अक्षय एप्रिल. अक्षय 10 एप्रिल. 30 मार्च, 10 30 एप्रिल. मार्च. 10 एप्रिल. बापरे एवढा गॅप आहे असं. नाही हा. तो 30 मार्चला मी नाही. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. 30 मार्चला मी फ्रेंड तो रिक्वेस्ट का पाठवली. म्हणतोय असं, Okay. मग तेव्हा बोलणं नव्हतं हा. सुरू झालं, त्याचे प्रयत्न सुरू झालेले. हा. त्याचे प्रयत्न सुरू झालेले कारण त्याने माझा फोटो पाहिला होता आणि त्याला मी त्या फोटोत तर आवडले होते आणि तो मात्र कमिटमेंटच्या शोधात होता. ओके. हा, सो तो त्याच्याबद्दल तोच सांगेल. 30 मार्च 30 मार्चला रिक्वेस्ट पाठवली आणि एप्रिल पासून आमचं बोलणं एप्रिलला त्याने एक्सेप्ट केली आणि त्याच्यानंतर 10 बोलणं एप्रिलला झालं. एक्सेप्ट हा. केली असेल स्पेसिफिक हो, 10 एप्रिलला. बरं, 10 एप्रिलला रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यानंतर आय थिंक त्यावेळेला मी एक कुठला तरी रॅन्डम फोटो स्टोरीवर पोस्ट केला होता आणि ज्या क्षणी मी त्याची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली त्या क्षणी त्या मुलाने मला त्या फोटो म्हणजे त्या स्टोरीवर एक मेसेज पाठवला होता, नाईस असा. कारण मला नोटिफिकेशन आलं ना, दिव्या पुगावकर हॅज एक्सेप्टेड युअर रिक्वेस्ट. झाला आता चालू. ओके. पण मग तिथून 30 मार्च पासून Yes, सुरुवात झाली yes. ती मग तुम्ही किती महिने असं फक्त व्हर्च्युअली बोलत होतात आणि मग देन तुम्ही पहिल्यांदा भेटलात किती 21 महिन्यांच्या जूनला गॅपला? 21 जून 21 जूनला 2020 फर्स्ट टाइम आम्ही भेटलो. ओके. फर्स्ट टाइम आम्ही भेटलो आणि त्याच्या आधी फक्त आम्ही ऑनलाईन. पण मग तेव्हा ठरलं की आता तू म्हणालास की हिच्याशिवाय नाही राहू शकत आहे, तेव्हा आपण असं डोक्यात आलं की नाही आता मैत्री नको, आता ह्याच्या पुढचंच पाऊल घेतलेलं बरं असं? मैत्री म्हणजे एकतर कोविड होतं आणि कोणाकडे काहीच काम नाही आणि त्याच्यामुळे आम्ही सकाळ ते संध्याकाळ रात्री पहाटेपर्यंत आम्ही बोलतच असायचो आणि ती एवढी सवय होऊन गेलेली ना, तर त्याच्यामुळे नंतर असं वाटलं की बॉन्ड चांगला होत होता आणि सगळं व्यवस्थित होत होतं. तर विचार केला चला पुढे जाऊया, आता ट्राय करूया आपण. आणि पुढे जाऊन कदाचित नाही होणार असंही असू शकतं, पण ते सगळं फ्लोमध्ये सगळं पॉझिटिव्हलीच होत गेलं त्यावेळेला. पण तुला विचारेन दिव्या, ह्याचं प्रोफेशन आणि सगळं तुला माहिती होतं जेव्हा तुमचं बोलणं झालं, मग तेव्हा तुझं काय फर्स्ट इम्प्रेशन होतं त्याच्या प्रोफेशन आणि त्या सगळ्या बाबतीत? मला प्रोफेशनचं खरं सांगू का दीपाली, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि त्या वेळेस ना मी खरं सांगायचं तर ह्याच शोधात होते की जर का आता माझ्या लाईफमध्ये कुणी असेल किंवा मी कमिटमेंटचा जर का विचार करतेय तर माझ्या आयुष्यात अशीच व्यक्ती आहे जी माझ्या फील्डची नसेल. ओके. येस, हे तू पक्क हे ठरवलं? पक्क ठरवलं होतं आणि त्याच पद्धतीने मी माझ्या घरच्यांनाही सांगितलं होतं की म्हणजे जर का तुम्ही विचार करणार असाल, एकतर मला माझं प्रोफेशन कंटिन्यू करायचंय, जरी आत्ता मला काही माझ्या हातात नसेल तरी मला स्वतःवर इतका विश्वास आहे की मी हे करून दाखवणार. तर त्यावेळेस ना माझ्या मम्मी पप्पांचा फक्त एकच प्रश्न होता की अगं पण आता हे लॉकडाऊन, हे काय कधी संपणार आपल्याला काही माहित नाही, काय विचार. माझं असं झालं की मला वेळ हवा आणि कधीच माझ्या मम्मी पप्पांनीही त्या गोष्टीचं बर्डन आहे किंवा असं अजिबात मला कधी फील करून दिलं नाही. आणि माझे त्या बाबतीत माझा थॉट क्लिअर होता की जर का कोणी आलं तरी त्या मुलाला मी हे सगळ्यात आधी सांगणार की हे बघ, हे असं असं आहे, तुला चालणार असेल तर आपण विचार करू, अदरवाईज आपण इथेच थांबू. जे मी ह्याच्याशीही बोलले होते आणि त्याच्यावर त्याचं उत्तर मला खूप छान पद्धतीने त्याने मला उत्तर दिलं होतं की दिव्या तुझी लाईफ आहे, तुला काय करायचं हे तूच ठरवणार आहेस, दुसरं कुणी नाही ठरवू शकत की आपल्याला आयुष्यात काय करायचंय. आणि जर का तू ठरवलेस आणि तुला स्वतःवर जर का तितका कॉन्फिडन्स आहे, तेवढा ट्रस्ट आहे, तर मी का थांबवेन तुला. जे मला खरं तर खूप आवडलं होतं
आणि मग माझं झालं की येस ही इज द वन. पण तुझ्या घरी सांगितलं होतंस ना तू की ही या क्षेत्रातली आहे येस असं. सांगितलेलं मी. पण मग तेव्हा घरच्यांची रिॲक्शन अशी कारण एकदम या क्षेत्राशी आणि माझ्या घराशी किंवा माझ्या फॅमिलीशी असा काहीच संबंध नव्हता. म्हणजे माझ्या पूर्ण सर्कलमध्येही असं कोण नव्हतं जे ह्या क्षेत्रात आहे. आणि लोकांना नॉर्मल लोकांना एवढंच माहीत असतं ह्या फील्डमध्ये कामाच्या वेळा बरोबर नसतात बरोबर. आणि खूप सारे हे स्टॅबिलिटी नसते, आज आहे उद्या नाही आहे, आणि बाकीही काही गोष्टी असतात. हे सगळं डोक्यामध्ये होतं. म्हणजे त्याच्यामुळे मग आई बोली नाही चालणार म्हणून. जेव्हा मी फर्स्ट टाइम सांगितलं तेव्हा ओके. मला असं आहे, माणगावची आहे, राहायला मलाडला आहे. तर सांगितलं त्या आई नाहीच बोलली, नाही जमणार म्हणून. आईने फोटोही नव्हता बघितला, ओ. तरी पण ती बोलली नाही. मग त्यानंतर मग प्लॅन करून मी जस्ट माझ्या आत्याच्या घरी माझ्या आईबाबांना बोलवलं आणि ही आलेली. तर त्यावेळेला फर्स्ट टाइम मी हिला भेटवलं आणि त्याच्यानंतर ह्यांचं जे बोलणं झालं, कारण ही बोलण्यामध्ये एकदम सरस आहे. कोणाबरोबर बोलायचं आहे, कोणाला कसं कन्व्हिन्स करायचं आहे, ते खूप हिला छान जमतं. आणि मग मी बाहेर गेलो, हिला बेडरूममध्ये आई बाबा माझे रिलेटिव्ज आणि ही होती, आणि ही बोलत होती. जे काय प्रश्न होते ते हिला विचारत होते, ही त्यांना सांगत होती कसं काय असतं. बिकॉज ॲज अ आउटसायडर ह्या खूप साऱ्या गोष्टी डोक्यामध्ये असतात ज्या क्लिअर होण्याची गरज असते. बरोबर. आत कसं चालतं, काय चालतं. आणि त्यावेळेला आय गेस मुलगी झाली चालू नव्हतं. होतं चालू झालेलं. ओके, सुरुवातच असेल त्या गोष्टीची. तर अशा पद्धतीने आणि एकदा नंतर बोलणं चालू. कारण सगळ्यात मोठी गोष्ट माझ्या घरातल्या माणसांसाठी होती की ट्रस्ट. म्हणजे त्यांना वाटलं की हे चालू तर झालंय पण पुढे नाही जाणार. का? कारण ही इंडस्ट्री मधली आहे, हा एक फॅक्टर होता. तर पण नाही, जसं त्यांनी विचार केलेला तसं काहीच नाही झालं. त्याच्यानंतर तिलक झाल्यानंतर मग त्यांना खात्री पटली नाही होणार. आणि त्यानंतर त्यांनीही पाहिलं की हिचं माझ्यावर किती प्रेम आहे, हिचं माझ्यासाठी काय काय करते, किती जीव ओवाळून टाकते, आणि काय म्हणजे ते त्यांना हिच्यात दिसलं. आणि त्यावेळेपासून मग सगळे मन हे झाले. पण ही तिलक सेरेमनी माझ्या मते 2021 झाली, 22 2021 ला. डिसेंबर मग 21 त्याच्यानंतर लग्न व्हायला एवढा गॅप का घेतला? खरं सांगायचं तर माझ्यामुळे म्हणण्यापेक्षा अक्षयही तयार होता, की अक्षयचंही म्हणणं होतं की दिव्या लग्न करूयात आता लगेच. माझं असं होतं की थांब जरा, मला असं वाटतंय की अजूनही प्रिपेअर्ड नाही आहे मी. ओके. हो. तिलक आणि सेरेमनी झाल्यानंतर तिलक सेरेमनी झाल्यानंतर म्हणजे लग्न करायचं नाहीये हा मुद्दा नाहीये, पण लग्न आत्ता लगेच. करायचं नाहीये, पण आत्ता लगेच करायचं नाहीये. ओके. आणि त्याचं असं होतं की ओके तुला असं वाटतंय मग ठीक आहे. त्याच्यानंतर पहिली सिरियल संपली, आय थिंक जॅनमध्ये संपली पहिली सिरियल. मला त्याच वेळेस सांगण्यात आलं होतं की तू पुढची सिरियल करतीयस, सेम प्रोडक्शन हाऊस, सेम चॅनल. तर माझं असं झालं ओके. तर ते 2 महिने मला मिळाले होते. कट्टू 2 महिन्यांनी माझा दुसऱ्या सिरियलचा प्रोमो शूट झालं आणि लगेच शूटिंग एप्रिलपासून सुरू झालं. फेब, मार्च, एप्रिल, लिटरली 2 महिने. एप्रिलमध्ये त्याचं शूटिंग सुरू झालं आणि मग ते तर म्हणजे इतकं हेक्टिक की त्या सगळ्या त्यावेळेस ते जे काही सुरू होतं त्या दरम्यान लग्न करणं हे शक्यच नव्हतं. आणि जसं मी म्हटलं तसं मी नव्हते मेंटली प्रिपेअर्ड. आणि त्यालाही दिसत होतं की माझं काय लेवलला शूटिंग सुरू आहे, कशा पद्धतीने काम होतं. मग त्याचं असं होतं की ठीक आहे, पण मग हा शो झाल्यावर तरी रेडी आहेस का? माझं तरी हा शो झाल्यावर करूयात, जे ठरलं होतं. दुसरी सिरियल संपल्यानंतर लगेच देवाच्या कृपेने खरंच ही गोष्ट खूप छान आहे की काम कधी पटपट थांबलं मिळत नाही. गेलं. काम कधी थांबलं नाही आणि ते पुढेही थांबू नये हीच माझी इच्छा आहे. हे मी कॅमेऱ्यासमोर सांगते. सो आणि हेच तोही खरं एक गोष्ट मला मी जरा वेगळ्या वळणावर हे घेऊन जाते, मी हे कम्प्लीट करते. माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ना हा मुलगा प्रेडिक्ट करतो. आणि हा ज्या लेवलला किंवा ज्या पद्धतीने प्रेडिक्ट करतो ना, लेजिट त्या पद्धतीने गोष्टी घडतात. जसं आता काय प्रेडिक्ट म्हणजे केलं? अक्षरशः मी सांगतो 3 वर्ष आधी मी तिला सांगितलेलं की हो. तुझं नेक्स्ट शूट ठाण्यात असेल. येस. हो. आणि ते ठाण्यातच ठाण्यातच आहे. आणि ना तो खूप मॅनिफेस्ट करायचा की नाही ग दिव्या तू ना ठाण्यात ये. कारण सेकंड शो जेव्हा मन धागा धागा जेव्हा मालाडला मर्डला होता ना,
तर व्हायचं असं की मुलगी झाली होच्या वेळेला कसं आमचं लॉंग डिस्टन्स होतं ना, त्यामुळे काही भेट नाही, ओके चालतंय. पण जेव्हा सेकंड शोसाठी मी मुंबईत आले तर मग भेटणं गरजेचं आहे, भेटायला तर पाहिजे. राईट. तर मग ना खूप आणि शक्यतो मी अक्षयला कधी कधी बोलवायचे मालाडला आणि तो ऑल द वे खारघर ते मालाड यायचा पण. हो. तर ना तो खूप असं म्हणायचा की खूप खूप मला दमायला होतं एवढं ट्रॅव्हल रोज करून, रोज म्हणजे जेव्हा केव्हा येणार तेव्हा. तर तुझा पुढचा शो हा ठाण्यात असायला हवा आणि तो जे म्हणाला होता ते झालं. वा. तर आणि मी जसं थोडा सेल्फिश होतो, कारण मला माहिती आहे जर ठाण्यात आलं तर खारघर आणि ठाणे, उद्या ठाण्याला राहायला जरी गेलो तरी एका तासावर माझे आई बाबा असतील आणि एका तासावर. तर मी त्याच पद्धतीने मॅनिफेस्ट करत होतो की ठाण्यामध्येच असावं आणि हिला हे पण सांगतो की नेक्स्ट शो पण तुझा ठाण्यात असेल. आहे बघ, हे आताही तो कॅमेरा समोर बोलतोय. आणि मग ती सिरियल संपली. दुसरी मन धागा धागा, त्याच्यानंतर विचारलं होतं जसं मी म्हटलं त्याने की आता तरी करायचंय का, आणि मग मी माझं असं होतं की ठीक आहे चला आता करूनच टाकूयात लग्न, होऊन जाऊ दे. आणि मग तिसरा शो आला तेव्हा मी आमचे जे प्रोड्युसर आहेत सुनील भोसले सर, सो त्यांनी मला विचारलं की असं असं आहे आणि ह्या गोष्टी आहेत, तू फायनलाइज वगैरे. तर मी त्यांना सांगताना फक्त एवढं सांगितलं, सर बघा तुम्ही मला कास्ट करताय पण तुम्हाला हे चालणार आहे का, असं असं आहे, मी लग्नाचा विचार करतेय फेब्रुवारीमध्ये, जर का तुम्हाला हे चालणार असेल किंवा प्रोजेक्टला कुठल्याही पद्धतीने आपल्यामुळे व्हायला नको, बरोबर. तर तुम्हाला चालणार असेल तरच तुम्ही माझा विचार करा, अदरवाईज तुम्ही दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकता. तर ते मला म्हणाले नाही करू आपण मॅनेज, काही काळजी करू नकोस तू, होईल सगळं मॅनेज. आणि खरंच त्यांनी केलं माझ्यासाठी मॅनेज. सो अशा पद्धतीने ते तेवढी हा म्हणजे बॅक टू बॅक जे तुम्हाला विचारलंस की हा एवढा गॅप का, तर त्याचं मेन रिझन हे होतं की काम. बरोबर. पण मग आता जेव्हा लग्नानंतर 1 वर्ष झालंय, आता घरच्यांसोबत एक छान बॉन्ड झालेला असतो. जसं तू म्हणालस की तू कन्व्हिन्स केलंस आईला, आई पहिलेच नाही बोललेली, पण नंतर कन्व्हिन्स केलं. तर सगळ्यात पहिले ते कन्व्हिक्शन कसं आलं की आता आईने फोटो बघितलाही नाही आणि डिरेक्टली नाही म्हणून सांगितलं या इंडस्ट्रीतली. पहिली भेट आईसोबतची कशी घडवली, आणि कट्टू मग नंतर मी सासूच्या बॉन्डवर येणार आहे. तेच सांगितलं ना मी, माझ्या आत्याच्या घरी आम्ही भेटलो. पण आईला कसं म्हणजे सांगितलं नाही, की मी आता सांगू का? भेटायचंय, हिलाच भेटवायचंय, त्या तीच आहे. रूम मधून मी बेडरूम मधून मी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर अक्षयचे आई बाबा आले. अक्षयचे बाबा ना जेव्हा अक्षयने सांगितलं होतं ना माझ्याबद्दल, तेव्हाच ते कन्व्हिन्स झाले होते. त्यांना खरं सांगायचं, तो नेहमी मला म्हणायचा. आणि अक्षयच्या ज्या आत्या आहेत त्याही मला म्हणायच्या की त्याच्या बाबांचं नाव विजय आहे, सो त्यांना सगळे विजू म्हणतात. तर विजूला काहीच प्रॉब्लेम नसणार आहे ग, मी सांगते ना तुला. कारण ना बाबांची खूप इच्छा होती की अक्षयने इंडस्ट्रीत यावं किंवा अक्षयने असं काहीतरी करावं. अच्छा. ही खरंच बाबांची इच्छा होती. पण अक्षय कम्प्लिटली वेगळ्या विचारांचा मुलगा होता, त्यामुळे त्याने कधी ह्या गोष्टींचा विचार नाही केला. पण अक्षयकडे प्रोजेक्ट्स खूप गेले. म्हणजे अक्षयला जेव्हा तो फिटनेस मॉडेल होता, ट्रेनर होता, तेव्हा त्याच्याकडे खूप आणि हिंदीचेही प्रोजेक्ट्स यायचे, ज्याला मॉडेलिंगचे प्रोजेक्ट्स यायचे, ज्याला अक्षय नाही म्हणालाय. तर बाबा फॉर होते आणि ती मीटिंग जी काही होती त्या बेडरूममध्ये ती झाली. मी बाहेर आले आणि त्याच्यानंतर ना सगळे असे ओके चिलमध्ये होते, स्माईल करत होते हे वगैरे. त्याच्यानंतर कट्टू दिवाळीत आमची भेट झाली आणि माझ्याकडे माघी गणपती असतो. तर 2021 मध्ये माघी गणपतीच्या वेळेस माझी पनवेलवरून बाप्पाची मूर्ती येणार होती, जी, आणि मी मुलगी झाली होतं शूट करत होते वाईला. तर मी वाईवरून मी अक्षयच्या इथे येणार होते आणि अक्षयकडून ती मूर्ती कलेक्ट करणार होते, कारण अक्षयने ती मूर्ती पनवेलवरून आणली होती. तर तेव्हा मी पहिल्यांदा अक्षयच्या घरी गेले. तर त्यावेळेस तर म्हणजे अक्षयच्या आई त्यांचं असं झालेलं की काय करू काय नको. तर त्यांच्या त्या सगळ्या वागणुकीतूनच कळत होतं मला की त्यांनी एक्सेप्ट केलंय. आणि मग ते खूप स्मूथली तो बॉन्ड ना हळूहळू 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 पुढे होत गेला. पण त्यांनी जेव्हा नंतर ऑनस्क्रीन किंवा सिरियल पाहिल्या असतील, त्यांची काय रिॲक्शन होती? कारण इंडस्ट्रीतलीच नको म्हटल्यानंतर एक तर एक फॅन बेस असतोच कुठल्या ना कुठल्या घरात की अरे छान आहे, मस्त आहे, हिरोईन आहे. त्याच्यानंतर सून म्हणून जेव्हा घरात येणार असते तेव्हा काहीतरी असं वाटलं त्यांना? पण हां, त्यांना ऑफकोर्स वाटतं. म्हणजे त्यांच्या काही मैत्रिणी आहेत किंवा काय आहे, तर त्या मला सांगतात की तिला तुझ्याबरोबर फोटो काढायचा आहे. पण त्यांनी कधीच ना खूप लोकांना म्हणजे इंडस्ट्री म्हटलं
की अरे वा काय मस्त ना तुमचं लाईफ. असं नाही, माझ्या सासूबाईंनी कायम ही गोष्ट माझं काम, ती काम करते, ती कामाला जाते, ह्या पद्धतीने घेतली आहे. आणि मला खरंच आज म्हणजे हे कॅमेरासमोर सांगायला खरंच आवडेल की जशी आता माझी मम्मी आहे माझ्यासाठी, माझी खरी आई आहे, तशाच माझ्यासाठी त्या आहेत. वाव. काही फरकच नाही आहे. म्हणजे मला जाणवलीच नाही ही गोष्ट की मी माझ्या घरातून दुसऱ्या घरात गेले. कारण स्पेशली त्या एक घर ना एका बाईमुळे घर असतं असं मला वाटतं. सो त्यांनी ती गोष्ट मला नाही कधी जाणवून दिली की तू दुसऱ्या घरातून आली आहेस किंवा तू इंडस्ट्रीत जे जे त्यांचा विरोध होता मुलाच्या प्रेमापोटी. पण जेव्हा मी तिथे गेले, मी आजही सांगते, आजही आई जेव्हा जेव्हा मी घरी जाते त्यांचं असं असतं, काय देऊ खायला? पहिला तर जेवणाचं ताटच येतं. पण ते एवढं जेवणाचं ताट तुम्ही संपवल्यानंतर, ते जेवण जेवल्यानंतर सुद्धा, बरं आता काय खातेस? हे देऊ? हे आणू का? हे बघ हे आणलं. तर ना त्या म्हणजे आय एम सो ब्लेस्ड टचवूड की मला इतक्या उत्तम म्हणजे खूप सासूबाई वेळा मिळाल्या. असं व्हायचं, ही शूटवरून परत यायची आणि मी हिला विचारायचो काय खाशील, तर ही सांगायची काही नाही खाणार. मग आईला सांगायची ती काही नाही खाणार. आणि त्याच्यानंतर आल्यावर हिला भूक लागायची. आणि आम्ही माझं घर कसं आहे, खाली आई बाबा, वर आम्ही राहतो. ओके. तर वर किचन आहे पण काही सगळं खालीच बनतं. तर ही 1 वाजता आली, 2 वाजता हिला भूक लागायची. मग आता करायचं काय? तर मग मी खाली जायचो, ठक 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 करायचो, आई काय खायला आहे का? तरी तुला सांगत होती मी, तिला काहीतरी बनवते, ऐकत नाही. आणि मग असं पण झालंय, 1, 1:30, 2 वाजता आईने जेवण बनवले हिच्यासाठी किती रात्री. थांब पटकन मी So बनवली. sweet यार. मी खरं सांगते अगं, मी शूटिंगवरून घरी गेल्यानंतर म्हणजे माझ्या सासूबाई असं गरम गरम जेवणाचं ताट असं माझ्या समोर हातात द्यायच्या माझ्या. आणि माझं असं व्हायचं की आई म्हणजे खरं सांगू, आता अक्षय पण नेहमी मला हे म्हणतो की कधी जर आता मला नेहमी फोन नाही करता येत खरं सांगायचं तर, पण जेव्हा केव्हा माझं असतं तर आमच्या खूप गप्पा होतात. तर कधी मला काही विचारायचं असेल ना तर तो मला टोमणा मारतो की हो आई बाबा थोडी माझ्याशी बोलतात, ते तर तुझ्याशी बोलतात, तुला माहिती असेल, मला कसं माहित असणार, आता तू आहेस ना, मग ते माझ्याशी कशाला माझं बोलतील. आईची रोज बोलणं होतं, पण ते कसं बोलणं, काय करतेस, जेवलीस का, काय जेवायला बनवले, महत्वाचं गप्पा आहे. अशा होत नाही आमच्या. आमच्या खूप म्हणजे माझं कन्सर्न एवढंच असतं, सगळं तिथे ठीक आहे ना, व्यवस्थित आहे ना, त्याच्यासाठी रोजचा कॉल असतो. ओके. त्यांच्या गप्पा होतात. हा, आणि खूप गप्पा होतात. मग आम्ही मी आई आणि बाबा असे आम्ही तिघे मिळून अक्षयची कधी कधी आणि शाळाही मी घेत खूप असतो. ब्लेस्ड आहे, कारण खूप खूप अशी नाती बघितलीत मी जिथे बायको आणि आईचं पटत नाही, त्याच्यामुळे नवऱ्याच्या डोक्याला मनस्ताप खूप ताप होतो. असतो, बरोबर. आणि इथे यांचं एवढं चांगलं आहे ना, तर ह्याच्यापेक्षा मला दुसरं काहीच नको आहे. तुमचं चांगलं आहे ना, बस एवढंच पाहिजे. वाव, ग्रेट. सो मी आता अक्षयला विचारेन, आई एवढी खाऊ घालणारी, ती एवढी छान सुगरण, तू एवढा फिटनेस फ्रीक कसा? मग ते असं वाटत नाही की आता घरात छान आईने बनवलंय आणि आता एवढं सगळं चमचमीत खायचंय, पण मग तो कंट्रोल कसा? अगं हे थांब, सगळं खातो तो. मी सगळं खातो. सिरियसली? आता तुला माझ्याकडे बघून तसं काही वाटणार नाही, मी सगळं खातो. म्हणजे मला लोक, माझे फ्रेंड्स, माझे घरातले मला मिक्सर बोलतात. म्हणजे मी कुठल्याही वेळेला काही खाऊ शकतो, एवढं सगळं खातो. पण त्यावेळेला गोष्ट अशी होती, म्हणजे मी कॉम्पिटिशन लेवलचं प्रेप करत होतो. आणि त्यावेळेला मग मला जे लागतं ते मला आई बनवून द्यायची. ओके. मग चिकन असू दे किंवा चपाती असू दे, जे मी सांगेन ते बनवून द्यायची. बट बाकीच्यांसाठी तुला हवं तेव्हा, आणि तू कोणत्याही वेळेला जा. म्हणजे मी असं बोलेन, माझ्या घरी जर एखादा जण कोण येतो ना, तो कधीच उपाशी नाही जाऊ शकत, कारण माझी आई माझ्या घरी आहे. किती वाजताही जा तू. आणि हो, माझी म्हणजे खूप उद्या मोठी तू जरी फॅमिली आलीस ना, आहे. मी खरं सांगते, आईकडून माझे 12 भावंड आहेत मामाच्या साईडने, ओ. आणि सगळे राहायला येतात आणि सगळ्यांचं आई करते. बापरे. सांगते ना मी तुला, तू जरी उद्या आलीस ना, तू एका पॉइंटला म्हणशील काकू बस हो. खूप आता पोटाच्या बाहेर येईल तरी त्या नाही थांबणार. पण आता एवढी खाऊ घालणारी आई जेव्हा आपल्या घरात असते, बायकोकडनं अशी थोडीशी अपेक्षा असते की आता तू छान काहीतरी स्वतःच्या हाताचं बनवून देते. दिव्याकडनं किती खायला मिळतं असं? खायला मिळतं. म्हणजे खूप अशी अपेक्षा नाही, कारण मी पण तेवढी गोष्ट समजतो की ती पण कामाला जाते, मी पण कामाला जातो, वेळ नसतो. खूप वेळेला असं पण होतं, मी 11 वाजता आलोय, ती 10:30ला आलाय,
तर ती बोलते मी काहीतरी खिचडी टाकू का, मी पुलाव टाकू का. मी सांगतो नको, बस आपण काहीतरी मागूया. मग त्यावेळेला मागवतो. आणि जसं हिच्या सासूबद्दल सांगितलं तसं मीही हिच्या आईबद्दल हिच्या आईबरोबर माझा बॉन्ड खूप चांगला आहे. वाव. हो. हा, म्हणजे ही माझी कंप्लेंट माझ्या आईला करते, मी हिची कंप्लेंट हिच्या आईला करतो. So sweet यार. हा, आणि आमचं एकदम कम्फर्ट फूड जर बोलशील ना तर बांगडा, सुका बांगडा. अक्षय नको सांगू. आणि नको तर सांगू. नाही मला ऐकायचं आहे आता सांगतो. नको सांगू. डाळ भात आणि सुका बांगडा. माझी सासू तिकडून पाठवते, बनवून पाठवते मलाडवरून, आणि खूप पाठवते, आणि आम्ही 1-2 आठवडे सहज काढतो त्याच्यावर. म्हणजे मला एवढं आवडतं वरण भात, मस्त आम्ही तूप खूप आणि मला बांगडा. बऱ्याचदा माझी मम्मी मालाडवरून जेवण बनवते ती आणि मग सांगते तुम्ही पोर्टर बुक करा. आणि एकतर कोकणातले असल्यामुळे यार फिश तर पाहिजे, ते फिश शिवाय जमणार नाही. तर मग तिचं असं असतं की मी बनवून ठेवते, तुम्ही बुक करा पोर्टर, मग आम्ही मागवतो ते, आणि मग जेव्हा मूड होतो तेव्हा ते खायचं फ्रीज. आणि कधी सॅटर्डे संडे मी माझ्या घरी जातो, तेव्हा तेव्हा मग हा आई तिथून परत घेऊन तिथून येतो. डबा देते. वाव. आणि कधी कधी माझं ऑफिस घनसोलीला आहे, माझ्या भावाचं ऑफिस तिकडेच आहे, मग आई त्याच्या थ्रू पण कधी कधी डबा पाठवते वा. जर काही स्पेशल असेल तर. ओके, पण कंप्लेंट काय करतोस? कधी कधी करायची असेल जर दिव्याची कंप्लेंट तिच्या आईकडे, आत्ताच तुम्ही म्हणालास की एकमेकांच्या आईकडे ही कंप्लेंट होते, हो. तर काय कंप्लेंट करतोस तू? सांग आता. तू जर आज आमच्या घरात गेलीस तर हा. एक बेडरूम आहे, 2 BHK आहे, त्याच्यामध्ये एक बेडरूम मध्ये फक्त कपडे दिसतील. ओके. आणि ते कपडे एवढे असतील ना, 500च्या पण वर असतील, आणि असेच पडलेले असतात, आणि तरी पण प्रत्येक 15 दिवसामध्ये त्याच्यात भर पडत असते. हीच कंप्लेंट काहीच नाही बोलू करतो. शकत आणि हा ना त्यांचा चर्चेचा विषय आहे दोघांचा, ओके. माझ्या मम्मीचा आणि त्याचा, की आणि तो तिला सांगतो, त्याला वाटतं ती मला ओरडेल, पण ती स्वतः नंतर म्हणते मला माहिती आहे ना माझी मुलगी कशी येते, तिला मी कितीही समजवलं तरी ती काही ऐकणाऱ्यातली नाहीये. सो त्यांच्यासाठी तोच एक ही चर्चेचा एक विषय. कंप्लेंट असते माझी. आणि दुसरी महत्वाची कंप्लेंट म्हणजे जसं तिला OCD आहे, सगळं जागेवर हवं आहे, साफ, तसं मला वेळेवर जायला आवडतं. एखाद्याने मला वेळ दिला तर तेवढ्या वेळात मला पोचायचं आहे. ओके. आणि हिचं असं असतं, म्हणजे मी तयार झालोय, सगळं झालंय, आणि ही आत्ता उठलंय, असं असतं. तर माझी खूप चिडचिड होते त्यावेळेला, पण मी व्यक्त नाही करू शकत. आत्ताही येताना आमचं त्याच्यावरूनच वाजलं थोडंसं. 7 वाजता पोचायचं आहे, म्हणजे ठीक आहे. 7 वाजता पोहोचायचंय, तर तू 6 वाजता इथे सेटवर मी त्याला set वर 6 वाजता बोलवलं तुझं होतं. झालं का, रेडी झालीस का? नाही, आता होतंय माझं, मला माहित आहे नाही होणार. आणि हिचा सेट आणि माझं फक्त 5 ते 10 मिनिटाचं अंतर आहे. बरोबर. तरी मी गेलो आणि अर्धा तास थांबलो तिथे. त्याच्यानंतर निघालो. मी म्हणून तुला सांगत होतो, मी येतो तुझं झाल्यानंतर सांग. पण ह्या छोट्या कुरबुरी आणि असतात तो आता होतच लग्नानंतरच्या, या सगळ्या Of म्हणा. course. पण पहिले सण आणि हे कसे गेले? छान गेले. आणि त्याच्यात सासरच्या काही गोष्टी असतात ना, रीतिरिवाज आपण शिकतो, तर तसं तुला काही ह्यांच्याकडचं असं वेगळं काही फॉलो करावं लागलं? ह्यांच्याकडे पिठोरी अच्छा. असते, पिठोरीच ना, हा पिठोरी पिठोरी असते. अमावास्या असते, गणपतीच्या आधी. त्यावेळेला अशी देवीचं हे बसवतात, तसं आहे. तर ते मला नव्याने शिकले, कारण आमच्या म्हणजे मी जरी कोकणातली असली तरी आमच्याकडे म्हणजे आजीकडे पिठोरी अमावस्येच्या त्या हरतालिका पूजली जायची, पण पिठोरी नाही व्हायचं. तर पिठोरी मी ह्यांच्या इथे शिकले. आणि त्याच्यानंतर जे बेसिक रिच्युअल्स असतात ते असं काही फार वेगळं असं नाही, एक तेच आहे. पण मग सासू एवढी सुगरण असताना तिच्या हातचं काही गोष्टी शिकली आहेस की? पहिले पदार्थ बनवायला लागतात ना आपल्याला लग्नानंतरचे, तर मग तसं काही तू त्यांच्याकडनं शिकलीस, त्यांच्या आवडीचा पदार्थ? घावणे बनवायला शिकले. त्याच्यानंतर ह्यांच्याकडे ना एक असा पोळा बनवतात, तांदळाच्या पिठाचा, भाकरी जशी असते ना तसाच पोळा असतो. आणि असं म्हणजे असं तवा, आणि तव्यावर ना ते जसं घावण्याला आपण पीठ डोसा, करतो ना, फक्त डोस्याचं फर्मेंटेड हे असतं ना, हे नॉर्मल भाकरीचा पिठाचा पोळा. सो हा, तर ते ना त्या छान असं हाताने आणि एवढा मोठा असा वगैरे करतात. तर ना ते मी आईंकडून बनवायला एकदा शिकले होते. तर त्या मला म्हणजे असं छोटे छोटे बेसिक गोष्टी. त्याच्यानंतर मग आम्ही दोघींनी मिळून एकदा एअर फ्रायरमध्ये दिवाळीच्या वेळेस आम्ही कुकीज बनवल्या होत्या. हां, सो असं आम्ही एक्सपेरिमेंट. पण मला स्पेशली जर का आईंच्या हातचं काही शिकायचं असेल, किंवा खरं तर त्यांच्या हाताची चव माझ्या हातात अजिबातच येणार नाही, इतकं उत्तम स्वयंपाक करतात त्या.
पण जर का मला शिकायचं असेल ना तर त्या कुठल्याही फिशचं कालवण इतकं अमेझिंग बनवतात, करी, फिश करी. सो मला ते खरंच म्हणजे नुसता भात आणि ती करी जरी मिळाली तरी असं होतं बस. झालं, बस और कुछ नहीं चाहिए. पण मी असं ऐकलंय की हाही उत्तम जेवण बनवतो आणि ह्यालाही छान उत्तम जेवण बनवता येतं. येतं. एकदा असंच झालं होतं की माझं खूप उशिरा पॅकअप झालं होतं आणि जसं आम्ही म्हटलं तसं की आमचं घर जे आहे तर खाली आई बाबा असतात आणि वरती मी आणि अक्षय आणि कधी कधी अक्षयचा भाऊ. तर एक दिवस मी आले जसं हा म्हणाला तसं मला भूक लागली होती, पण तेव्हा मी सांगितलं की मला नाही, काही नाही खायचंय, नकोय मला काही. मी घरी आल्यावर व्हायला लागली म्हणजे चिडचिड, आता करणार काय. आणि ती चिडचिड बट ऑब्विस मी काढणार काय. मग हक्काचा माणूस हवाच. हक्काचा माणूस. तर त्यावेळेला अक्षयने मला शांत करण्यासाठी छान खूप अशी कुठून ती त्याने रेसिपी यूट्यूबवर बघून वेगळ्या पद्धतीची एक दाल खिचडी त्याने केली होती आणि तेव्हा त्याने मला ते खाऊ घातलं होतं. बट दाल खिचडी सोडा पण अदरवाईज पण तो खूप चांगला जेवण, म्हणजे त्यावेळेला मी स्पेशली खाऊ घातले तर नॉनव्हेज. मला आठवतंय, पण त्याच्यात फक्त शेवटला मी तूप टाकलं, त्यावरून पण आमचं भांडण झालेलं. हो, कारण मला कारण तूप तिला नाही तूप आवडत. अजिबात आवडत नाही. मला तूप नाही आवडत, म्हणजे मला मग तुपाचा बाजूला स्मेल काढली ती आणि आतलं जे होतं ते तिला दिलं. हे खा. हा. पण तू एवढा फिटनेस फ्रीक असताना तिच्याकडनं काय गोष्टी करून घेतो ती फिट राहावी, तिच्या वेळा अनिश्चित असतात, सो ती फिट राहावी ह्याच्यासाठी तू तर अर्थात घरात असल्यामुळे खूप साऱ्या मी टिप्स खूप देत साऱ्या असशील. गोष्टी सांगितल्या तिला, बट ते असतं ना सोनारनेस कांटोसावे असं असतं. पण ती घरकी मुर्गी दाल बराबर. तिला बाहेरून जर कोणी सांगितलं ना तर ती नक्कीच ऐकेल, पण मी सांगितलं तर ती नाही ऐकणार. म्हणजे मी सांगतो तिला हे कर ते कर, ह्या वेळेलाच हे खायचं. तू क्लीन खातेस, नो डाऊट, सगळं चांगलं खातेस, पण जरी वेळा चुकला ना तरी पण त्याचा फरक पडतो. ओके. तू कोणत्या वेळेला काय खातेस. तू रात्री हे नाही खाऊ शकत, कॉर्न नाही खाऊ शकत तर नको खाऊ. पण तिला असं वाटतं क्लीन खात आहे म्हणजे सगळं ओके आहे, पण तसं नाही. मग तो तेवढा फरक नाही पडत. तर म्हणून पण माझी चिडचिड होते कधी कधी. बट नाही, आता पण ती माझ्यापेक्षा, आता मी त्यावेळेला जसा होतो तशी ती आत्ता आहे. म्हणजे जरी तिला 9 वाजता जायचं 7 वाजता उठते, वर्कआउट करते, सगळं आटपते, आवरते आणि नंतर जाते. आणि मला थोडासा आळस आलाय आता. पण मला असं कळलेलं की हा पहिले कंप्लेंट करायचा असं की तू फिटनेसच्या बाबतीत किंवा तुझ्या नाही, खाण्यापिण्याच्या त्याचं गोष्टींकडे म्हणणं लक्ष हे देत काय ते तो आत्ताही म्हणतो. म्हणजे जसं त्याने सांगितलं तसं की खूपदा असं होतं की भूक किंवा क्रेविंग्स ना कंट्रोल नाही करता येत. मी खूप फूडी आहे, मला खाणं पाहिजे आयुष्यात, म्हणजे ते माझ्यासाठी सुख आहे. तर ना तो मला म्हणतो, दिव्या तुला जे खायचंय ते खा, पण तुझ्या वेळा चुकतात. जसं त्याने सांगितलं तसं की तू या वेळेला हे नको खाऊस, तू दुपारी खा ना. तर तो त्या बाबतीत मला आजही कारण गाईड करत माझं म्हणणं असतो. असतं मी काही खाऊ शकतो, मला चालेल, मी स्क्रीनवर नाही दिसत रोज. पण तू रोज स्क्रीनवर दिसतेस. दिसतेस. बरोबर. हा, तर त्याचा माझ्यासाठी खरंच खूप मोठा कन्सर्न असतो. आणि बऱ्यापैकी आता मी त्या गोष्टी फॉलो करते, ऐकते. कधी कधी तोंड सुटतं माझं, पण मग परत मी स्वतःला असं खेचून आणते की दिव्या चल आता इथे परत जायचंय आपल्याला, असं मी करते. ओके. पण असं आता तुला एक सिक्रेट कळलं असेल ना, हिचा मूड चेंज होत असेल तेव्हा की आता हिचा मूड चेंज होतो, असं किती एक सिक्रेट ट्रिक आता तुला कळेल, तुझ्या हसण्यातनं जाणवते ती काय अशी ट्रिक आता तुला माहिती झाली की हिचा मूड खराब झाला तरी आता आपण थोडंसं सॉर्ट आउट करू शकतो. नाही, वेळ म्हणजे 1 तास ते 1.5 तास शांत राहावं, बस. त्याच्यानंतर ती शांत होऊन जाते, नंतर बोलायला जायचं. म्हणजे जर ती गरम असतानाच जर मी जर काय बोलतोय ना तर ते माझ्यावरच बॅकफायर होतं. तर थोडा वेळ जाऊ देतो आणि त्याच्यानंतर मग सगळं व्यवस्थित होतं. पण आधी असं व्हायचं, आता तर तुम्ही नाही, एकत्र मी राहताय खूप म्हणून. इम्पेशंट आहे. म्हणजे मी ती सारखं दिव्या काय झालं, आणि हिचं कसं असायचं, काय झालं ते सांगायची नाही, जस्ट बोलणं बंद करायची, फोन बंद करायची. आणि मला खूप इरिटेट व्हायचं की असं का, बोलून म्हणजे सांग. काय झालं ते सांग. माझा एकदम सिम्पल फंडा असतो, काय झाले बोल, आपण त्याच्यावर बोलूया आणि त्याच्यावर हे करूया, रिझॉल्व्ह करूया काय प्रॉब्लेम असेल ते. पण ते सांगायचीच नाही ती. पण आता स्वभावात चेंज आणलायस दिव्या थोडासा? खूप खूप जास्त चेंज हे त्यानेच सांगावं. पण आता नाही असं करत, आता तू म्हणालास तसं की करते, 2-3 महिन्यातून एकदा करते, पण ते ठीक आहे, ते मी मॅनेज पण करू हे शकतो. प्रत्येक मुलीचा स्वभाव असतो तो. आणि म्हणजे मी चॅट जीपीटीला कमांड देत असताना पण तिला असं वाटतं मी कोणाबरोबर तरी बोलतो, कारण मी हळू बोलतो, oh shit. तर असं होतं.
मग सांगावं लागतं, हे बघ इथे बघ, हे काहीतरी काम करतोय मी, कामाच्या गोष्टी करतोय, पण- मग तू हळू का बोलत होतास, हा. असं असतं. दिव्या तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे जास्त. आहे, खूप आहे, पण चालतं ते पॉझिटिव्ह असावं. म्हणजे मी देवाकडे एकच, म्हणजे मी खूप गोष्टी मॅनिफेस्ट करतो लाईफमध्ये आणि आय एम सो ग्रेटफुल की माझ्याकडे सगळ्या त्या गोष्टी आहेत ज्या मी मॅनिफेस्ट केलेल्या वाव. आहेत. गाडी असू दे, काम असू दे, कंपनी असू दे, पोझिशन असू दे, बायको असू दे. कारण मी नेहमी देवाकडे असं मागायचो की मला कोणतरी आयुष्यात असं हवं आहे जी माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करेल. म्हणजे माझं हिच्यावर जेवढं प्रेम आहे ना त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त हिचं माझ्यावर प्रेम आहे. वा. तर त्याच्यामुळे ती जेलसी आहे. तर मी तेवढं हे सहन करूच शकतो ती जेलसी. पण त्रास होतो कधी कधी त्याच्याचमुळे, पण मी काय मारून नेतो वेळ कधी कधी. पण खरं तर हे उलट असायला हवं ना, कारण आपण तू तो अभिनेत्री नाही आहेस. अजिबात. मी तेच विचारणार होते की हे मी खरं तर नाही उलट अजिबात. असायला हवं. कारण अजिबात मला नाही ट्रस्ट इश्यूज नाही आहेत. मी तिला सांगतो, ही मला कधी कधी विचारते, मी माझ्या हिरो बरोबर सीन करताना तुला Exactly. जेलसी येते का कधी? Exactly. मला नाही येत कधीच नाही येत. अगदी पहिल्या ह्यापासून, पहिल्या तिच्या शो पासून उलट मी तिला सांगायचो, तुझ्या डोळ्यामध्ये काय तसं वाटलं नाही, म्हणजे अजून थोडीशी इंटेन्सिटी आणते ह्याच्यामध्ये, कारण ते फेक वाटतंय. बापरे. तू अनकम्फर्टेबल झालीस तो सीन करताना. तर हे तिला मी सांगतो. पण आता जेव्हा ते ह्याचे जयंत आणि जान्हवीचे सीन असतात तेव्हा जेव्हा आता रोमॅन्टिक सीन, तर आता तू तर म्हणालास की तुला तशी जेलसी नाहीये त्याच्यामुळे असं काही होत नाही. पण जेव्हा तो त्रास देतो, जेव्हा काहीतरी गोष्टी त्या असतात ना, त्या खूप तो वेगळ्याच झोनचा माणूस दाखवलाय, तर तेव्हा असं काही दिव्या कसं करते किंवा काय असं काही नाही वाटतं? मला, मी तिला तिचं काम म्हणूनच बघतो. ते काम आहे तिचं, ती करते. त्याच्यामुळे मी इथे लावून घेत नाही ते जे चालते ते. कधी कधी वाटतं, म्हणजे एकदमच माझ्या डोळ्यात लगेच पाणी येतं कधी कधी अशी सीन्स असतील तर. आत्ता जेव्हा ही आईचं सांगत होती, माझ्या डोळ्यात पाणी येणार होतं, पण मी थांबलो. मी तसा खूप इमोशनल आहे. पण हिच्या च्या बाबतीत मला असं काही वाटत नाही कधी. म्हणजे हिचं काम आहे, ही उत्तम करते. कधी नाही करत असेल तेव्हा मी सांगतो. मी आत्ता जो तिचा हे चालू आहे, सिक्वेन्स चालू आताच आहे, मी सांगू, ही इज अ बेस्ट क्रिटिक्स. म्हणजे क्रिटिसिझम करण्यात हा एक्सपर्ट आहे. आणि तो जसं तू आता ह्याला प्रश्न विचारलास की जयंत जान्हवीचे सीन्स जेव्हा असतात तेव्हा जयंत जान्हवीला त्रास देतो तेव्हा तुला काय वाटतं का, तर त्याने काय उत्तर दिलं की नाही, मी त्याच्याकडे तिचं काम आहे, ते काम म्हणून बघतो. पण आता जो ट्रॅक सुरू आहे की जान्हवी जो रिव्हेंज घेतीये येस. जयंतचा किंवा जयंतने जे काही केलंय त्या गोष्टींचा, तर ते बघ, ऑफकोर्स आता स्क्रिप्ट जे आपल्याला लेखक लिहून देतात किंवा जी वरची माणसं बसलेली आहेत जे काही गोष्टी ठरवतात, बरोबर. आपल्याला काय करायचं, आपल्याला ते इनॅक्ट Present करायचं, प्रेझेंट करायचं. बरोबर. तर मी त्याच्यात आक्षेप नाही घेऊ शकत कुठल्याही गोष्टीवर. तर त्याचं असं असतं, हे काय करतेस तू, हे खूप चुकीचं करतेस, डोक्यात कारण मला त्या जयंतचं खूप वाईट आणि वाटतं. त्या म्हणजे तो जयंत- बिचारा- त्याचं वाईट हा, वाटतंय. त्याचं वाईट वाटतं. त्याला जयंतचं वाईट म्हणून, त्या बिचारा तू कसा ग, एक तर तो मेघन म्हणून, म्हणजे जयंत हा मेघन आहे, सो त्याला मेघन म्हणून त्याची खूप जास्त दया येते. आणि तू किती त्रास देतेस त्याला, हे बरोबर दिसतंय का दिव्या, मला असं वाटतंय तुला ना मी 2 लगावून देऊ, असं पण म्हणतो. आणि असं असतं की यार, मी ह्याच्या काय आधी केलंय? हा. मी काय केलंय, मला जे सांगतायत ते मी करतेय ना. तर त्याला त्याच्यासाठी सिंपती आहे, मेघनसाठी, जयंतसाठी सिंपती आहे, जानूसाठी नाही. पण मेघन आणि ह्याची दोस्ती आहे छान. दोस्ती असं नाही, तो सगळ्यांना भेटतो, सगळे Hi, त्याला hello. ओळखतात, हाय हॅलो, पण तो फार असं सेटवर येत नाही, कारण एकतर ही इज अ व्हेरी शाय पर्सन. आणि म्हणजे अशी मैत्री होण्यासाठी ना तो वेळ एकमेकांना काय म्हणजे मिळायला हवा आपल्याला, मी असतो इंट्रोवर्ट ना. आहे, पण फॉर मी इट टेक्स टाइम. जर मी तुझ्याबरोबर बोलतोय, मी तुला ओळखतोय, तू मला ओळखते, आणि तो बॉन्ड जर बनतोय ना, तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. तर मग ते वर्षानुवर्ष तसंच राहील. पण तो वेळ जसं मी म्हटलं तसं की वेळ देणं जे ते आहे, रिलेशन बिल्ड होण्यासाठी जो वेळ पाहिजे तो नाही नाही मिळत. मिळत. जातो, हाय हॅलो, चल निघूया, लगेच तेच असतं. एवढंच असतं. येस. लव्ह स्टोरी बद्दल आपण बरंच जाणून घेतलंय आणि लग्नानंतरच्या खूप गप्पा झाल्यात. पण आता ह्याच्यातच माझं दुसरं सेगमेंट आहे, ते म्हणजे गेम. आणि आता एक असं आपण गेम खेळणार आहोत ज्याच्यात आता हे एकमेकांना इन्स्ट्रक्शन देताना ह्यांची चिडचिड होते का किंवा ते एकमेकांना किती समजून घेत आहेत हे या गेमद्वारे आपल्याला कळणार आहे. सो आता तो गेम आपण स्टार्ट करूया. रेडी? हे नव्हतं Yes. सांगितलं. सो आता ही स्लेट आहे. एक स्लेट.
हे पकड, हे पकड. तू बघ, तू बघू नको. हा, फक्त shape Rectangle. स्क्वेअर नाही, गाडी आहे गाडी. नाही लाईन, एक लाईन, मग असं स्क्वेअर आणि अजून एक लाईन कर. हां, थोडा डिस्टन्स ठेवून अजून थोडा डिस्टन्स नाही, एवढा डिस्टन्स नाही. तू तिकडे बघूच नकोस, तू Okay. फक्त एक्सप्लेन कर कॅमेराकडे Okay. बघून. एक लाईन, मग त्याच्यानंतर एक विथभर अंतरानंतर अजून एक लाईन. ओके. हां, आता हाफ सर्कल, वरच्या बाजूला हाफ सर्कल, ते दोन त्या लाईनचे हा. 2 डॉट जॉईंट कर. हां. हां, केले. हां, आता खाली जे ते काढलं आहेस ते पण जॉईंट कर, असं स्क्वेअर सारखं कर. ओके. हां, आता एक असा शेप आहे की एक सरळ लाईन काढून मग असा अंब्रेला? एक नाही एक सरळ लाईन काढून असं एक असं पॉट कसा असतो पॉट, हां, तो पॉट सारखं करून परत एक लाईन, ते त्याला जॉईंट कर. तो हाफ सर्कल जो वर काढलायस ना त्याच्यावर 2 गोळे काढायचे आहेत तुला, आणि असं छोटंसं अजून एक छोटासा गोल पण काढायचा आहे. असे 2 गोळे काढायचे हाफ सर्कल वर, छोटे 2 गोळे, एकावर एक. हां, आणि मग त्याच्यावर बघू दे जरासं परत. नाही, चुकले. मी एक अशी हिंट देऊ शकते का जे थोडंसं त्याला कळेल. रोज सकाळी तुला उठल्यावर काहीच हवं असतं. ही डिरेक्ट हिंट झाली दिव्या. अर्धा ट्रायंगल, सरळ लाईन, हाफ सर्कल. अर्धा ट्रायंगल दोन्ही बाजूने. बघू नकोस दिव्या. बरोबर काढ, तू कंटिन्यू कर दिव्या. आपल्याला 10 पूर्ण करायचे, तू कंटिन्यू कर. हां, अर्धा ट्रायंगल आणि खाली असं हाफ सर्कल, त्याच्यावर एक असं गोल करून असं हे करायचं, आणि असे 2, एक डॉट, एक गोळा. आईस्क्रीम. झालंय तुझं पूर्ण सांगून झालंय. तुझं फक्त पूर्ण सांगून झालंय का सांग, की अजून तुला हिंट द्यायची नाही होणार आहे. कॅमेराला दाखव की तू काय काढलं आणि तुला काय वाटतंय. कोण वाटतंय मला? आईस्क्रीम वाटतं. हां. आता तिने तुला हे चित्र एक्सप्लेन केलंय. हो. आता सांग, हे कसं सांगायचं सांग. गॉड. नेक्स्ट आता खूप छान इझी वाटतं. होणार तुझ्यासाठी. म्हणजे हे खूप डिफिकल्ट आहे, हेही मला माहिती आहे. आता हे तू कॅमेराला दाखव. जमेल. अशा 2 सरळ लाईन काढ. हां, आता ओव्हल शेपमध्ये असं कर, ओव्हल शेपमध्ये. पळी चमचा. त्याच्यावर असं असे लाईन असे उभे लाईन काढ, उभे. 1 2 3 1 2 3 म्हणजे 3चा सेट काढ. ओके, बघू. असू दे, बरोबर काढतोयस तू अक्षय. झालंय ना, हे झालंय, बरोबर आहे. हे झालंय, हे बरोबर. जमलंय. काय तुला काय वाटतंय काय? ब्रश आहे. आता तू कॅमेराला आधी तुझं पिक्चर दाखव, रिमूव्ह करण्याच्या आधी. गाणं गाऊ का? एक कॅमेराला दाखव आधी काय picture. सो 2 उभ्या लाईन, ओके. बऱ्यापैकी अंतर ठेव, बऱ्यापैकी. म्हणजे एक या टोकाला असेल, म्हणजे इथून थोडंसं सेंटीमीटर पुढे, इथून स्लेटच्या इथून थोडंसं सेंटीमीटर पुढे, एक 1.5 सेंटीमीटर पुढे, अशा 2 लाईन काढ. ओके. हां, आता खालून जॉईंट कर. ओके. हां, वर हाफ सर्कल काढ. दिव्या एक्सप्लेन कर, हसू नकोस. बरोबर करतोय तो. जॉईंट कर. अक्षय असं कर, असं आणि मध्ये ना तू एक, बघतच ना, तू म्हणतेस असं अरे तू करतोय. माझ्याकडे असं म्हणजे मी कुठे तुझ्याकडे- कसं करू? त्याच्या आतमध्ये सरळ लाईन काढ आणि मध्ये एक छोटासा दरवाजा काढ. हे तर चालू शकतं ना.
एवढं ठीक तर आहे. चालू शकतं ठीक ना. आहे ठीक आहे ठीक आहे. ऐक गं, मम्मा माझा- पुढे एक्सप्लेन हे कर बघ हे थोडं. बघ मी सांगते तुला इकडे बघ माझ्याकडे बघ मी तुझ्याकडे नाही बघणार आहे अशा 2 लाईन हा ह्याच्यावर असा सर्कल हा मग अशा 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 सरळ सरळ लाईन ओके. आणि त्या सगळ्या लाईन मध्ये एक एक छोटंसं असा चौकोन काढ कळलं तुला दिसतंय आणि ना तो तू जो असा चौकोन एक काढलायस ना तो थोडासा असा उभा उभा पाहिजे उभा हा बरोबर बरोबर असं जॉईंट कर आता काय जॉईन करू? डन. तुला काय वाटतंय आधी तू कॅमेराला दाखव तू काय काढलेस. आता हे काय असावं तुझा अंदाज. काहीच नाही वाटत आहे. काय आहे? पिंजरा हे ठेवायला पाहिजे. मग तेच बोलत होते मी तुला ओके आता हे तुझ्यासाठी लास्ट आहे मग नंतर मी त्याला देईन ओके. अरे वाव विवेक पण बरोबर नाही आलं. सोपं आहे गोल किती मोठा बांगडी एवढा गोल. हा बांगडी एवढा एवढा गोल. बांगडी एवढा गोल ओके. गोल त्याच्यावर अशी एक उभी लाईन असं असं कसं असतं? अक्षय त्याच्यावर अशी उभी एक लाईन काढ मध्ये नाही रे हा 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 फळ आहे कुठलं? नाही तू काढ ना उभी लाईन तर काढ एक उभी लाईन. हा थोडासा असं हाफ सर्कल दिव्या तू जसं सांगते तू तसं फॉलो करतोय यार. अक्षय माझ्याकडे बघ हे बघ गोल उभी लाईन तुझं काय नाही उभी लाईन हा तुझ्या बाजूला अर्धा सर्कल अक्षय म्हणणार नाही मी काय करू मला सांगताच येत नाहीये ऐकू मी सगळं करतोय तुला तुझ्यामध्ये प्रॉब्लेम. ऐकू हे बघ अक्षय इकडे बघ त्या लाईनला ना थोडासा टिल्ट झालेला गोल चंद्र कसा असतो चंद्राची कोर कशी असते ओके. तसा तुझ्या बाजूला झुकलेला तुझ्या बाजूला अजून थोडासा दिव्या बघून सांगू नकोस. आता हा आता म्हणजे ना हे बघ या लाईन मध्ये वर जी लाईन काढलीस ना तू त्या लाईन मध्ये आणि या लाईन मध्ये ना साधारण एक 4 सेंटीमीटरचा गॅप तरी पाहिजे. अजून कोणती लाईन दुसरी? ते काढायची आहे पुढे हा हा आणि त्याच्यावर तो असा गोल पाहिजे म्हणजे त्या 2 लाईनला जॉईन करणारा एक असा वर गोल पाहिजे. कर तू अक्षय बरोबर. ऐकू तेव्हा अक्षय मी काय बोलते ते ऐक हा गोल काढल्यानंतर ह्याच्यावर एक लाईन काढली ना का साधारण 4 सेंटीमीटरच्या बरं 3 सेंटीमीटरच्या गॅपने एक लाईन काढ आणि त्याच्यावर अर्धा गोल काढ म्हणजे त्या 2 लाईनला जॉईन करणारा. कळलं? झालंय का? मी बघत नाही आता बघ मी तुला विचारते झालंय? ठीक आहे बघूया आपण. रिमूव्ह करण्याच्या आधी कॅमेराला दाखव आणि तुला काय वाटते तेही सांग तू. काय आहे? फळ वाटत होतं कुठलं फळ. तरी. हे बघ तुझं फळ. ओके काय दिव्या? अरे काय ते म्हणजे मी नीट सांगत होते. सांगत होतीस बरोबर पण ठीक आहे ठीक आहे. आता तुझा टर्न. आई ग मम्मा आता स्लेट आणि हे तुझ्याकडे घे. सो आता अक्षयने तर ड्रॉ केलंय जसं दिव्याने त्याला गाईड केलं तसं पण आता टर्न आहे दिव्याची. सो आता अक्षय कसा गाईड करतोय आणि दिव्याला ते कितपत ड्रॉ करता येते बघूया आता. सो दिव्या तू आता तिकडे बसशील अक्षय तू प्लीज इकडे ये. ओके हे तुझं पहिले कॅमेराला दाखवशील आणि तू बघशील ओके.
दे माझ्यासाठी. हा तुला बघायचं असेल तर बघू शकतो. नाही नाही ठीक ओके. एवढी एवढी लाईन काढ फक्त वर, सगळ्यात वर 3 इंचेसची. हां त्या लाईनच्या दोन्ही पॉइंट नंतर स्लॅन्ट अशा 2 लाईन्स काढ. तू ड्रॉ नको करूस असं, मग हा. ती सगळं बघते आणि तसंच ड्रॉ करते. हे काढल्यास बघ. हां त्या जॉईंट कर. अच्छा ओके, म्हणजे ए जसा फॉर्म होतो एच्या वरचा ट्रायंगल काढून टाक. जसा शेप असेल ना तसा शेप बनला. बनला. ओके, हां खालच्या लाईनच्या मधून एक सरळ लाईन काढ किंवा 2 छोट्या छोट्या लाईन काढ. मधून. हां, मधून एकदम सेंटर मधून. हम्म. ओके, आणि त्या लाईनला खाली सेंटरमध्ये ओव्हल काढ. पण तो जो ओव्हल काढशील ना तो त्या वरच्या 2 पॉईंटच्या बाहेर नाही गेला पाहिजे. कुठल्या वरच्या 2 पॉइंट? वरच्या ज्या एच्या 2 लाईन्स आहेत ना जिथे कोन तयार झालेत, हां मे बी 30-50 जमलंय. डिग्रीचे, हां ते ओव्हल कर. केलं. केलंस? हां काय वाटतंय? लॅम्प. परफेक्ट. ओ माय गॉड. जमलंय. सेकंड. हे पुसू ना आता. हा ते रफ कर. एक स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन. सेम मगाच्या ह्याच्यासारखंच आहे काहीतरी. स्ट्रेट लाईन मध्ये काढू. हा, मध्येच. स्ट्रेट ती लाईन. थोडीशी जाडी कर. अजून बाजूने 2 लाईन मार. अजून मग त्या काही जॉईंट करायच्यात? नाही केल्यास तरी चालते. ओके हे बघ. ओके, हे बघ. बघायचं काही नाहीये. हा सॉरी हे केल्यास? हा म्हणजे केलंय. खाली मगाशी जसा ओव्हल केला ना तसा परत कर. ओवेल. ओके. केलंस? हा आता वर अँगल फॉर्म झालाय त्या 3 लाईनचा की नाही? तशाच आहेत त्या. कुठल्या तिन्ही लाईन? वर 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 ज्या लाईन ड्रॉ केल्यास. एकच तर केली. हा, मग ठीक आहे. त्याला एक इयरिंग्स एवढा राऊंड कर कशाला? त्या वरच्या टोकाला. कुठल्या? वरच्या वर वर वर. अरे थांब. एक लाईन त्याच्या खाली ओव्हल. हा. आता काय करू? आता वर त्या लाईनच्याच वरच्या पॉइंटला इयरिंग, म्हणजे माझी बाली असेल ना त्या ह्याचं हे नाही रे दुसरी, तेवढं गोल कर. कुठे करू? वर अरे हा 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 हा. केलंस? थांब करते. हा केलं. आता त्याला जास्वंदीचं फूल असतं हा. ना तसं फुलासारखं हे कर. हे पंखा आहे का? तू कर ना, सगळं सांगतो मी. जास्वंदीच्या फुलाला कशा पाकळ्या असतात तसे तुला जसे जमतात तसे ड्रॉ कर. जास्वंदीच्या पाकळ्या मी कशा काढू शकतो? हा, मग नॉर्मल फुलाच्या कळ्या काढ. फुलाच्या पाकळ्या हा काढ. काढल्या. 3-4 पाकळ्या झाल्या. 3 केल्या. हा, आता त्या पाकळ्यांची जी आउटर डिमेन्शन आहे ना त्याच्या मागे त्याला गोल कर पूर्ण. ओके, पण हे माझी चित्र पूर्ण. हा ठीक आहे चालेल. थांब. गोल केलंस? केलं. हा, आता त्याचा जो सेंटर पॉइंट आहे ना तिथे एकदम छोट्या 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 लाईन्स हे कर. कशाचं पूर्ण. कशाचं सेंटर पॉइंट? अशोक चक्र असतं ना आपलं, हा तसं सगळं बनवते. एकदम हलक्या, एकदम त्या पाकळ्या ज्या केल्यास ना त्या हे नाही झाल्या पाहिजे, डिसअपेअर नाही झाल्या एक पाहिजे. सेकंद थांब. ओ, काय करू म्हणाला? अशोक चक्र कसं असतं तसं हे कर. ओके. आणि सांग काय वाटतंय. मला झालं त्याचं सांगून डन झालंय. पंखाच वाटतोय हा. दाखव आता तू कसा पंखा ड्रॉ केलाय. सांगितलं तर बरोबर. ह्या जर तू पंख्याच्या पात्या काढल्यास ह्या अगदीच रॉ आहेत असं नाही वाटत, त्याच्या बाजूला एक राऊंड असायला हवा. पात्याच आहेत फक्त त्याला. हे बघ. ओ ओके. पण ठीक आहे, हाफ मार्क्स मिळतील. हा, डन. तरी पण सेकंड सांगितलं. हे तू कॅमेराला जा. हाय लेवलवर डिश ठेवलीस तर ती ओव्हल दिसेल तुला. तर सगळ्यात वर पाहिजे तर व्हर्टिकल स्लेट पकडती. हॉरिझॉन्टल पकडलेस ना तिला व्हर्टिकल कर. केलं. आणि एक ओव्हल कर वरच्या बाजूला. स्पेस शिफ्ट कसं दिसतं किंवा प्लेट एखादी समोर ठेवलीस तर तुला कशी दिसेल ती. आडवं म्हणजे व्हर्टिकल ओव्हल, हॉरिझॉन्टल ओव्हल. हॉरिझॉन्टल. ओके. एकदम खूप नाही, नॉर्मल कर. तू करतेस तसं कर. थांब आता. चुकलंय. नाही चुकलंय, कर. थांब ना. हा. तसं केलंस तशीच खालून काढ म्हणजे कम्प्लीट होईल. म्हणजे
केली हा केलं ओके. केलं. आता तुला 2 पॉइंट मिळाले, एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला. कशाचा? त्या ओव्हलला 2 पॉइंट्स मिळाले ना, 2 कडा मिळाल्या तुला. हा हा ओके. हा. आता तिथून थोडीशी इनर इनर हे 2 लाईन्स मार, त्या ज्या जॉईन नाही करायच्या तुला. म्हणजे खाली खाली तिथून खाली लाईन्स काढ. एक पॉइंट, दुसरा दुसरा पॉइंट, point. तिथून ओके. खाली लाईन्स काढ, पण त्या स्ट्रेट नसाव्यात, इनवर्ड असाव्यात. इनवर्ड म्हणजे अशा आत जाणाऱ्या असाव्यात, थोड्याशा एकदम चिटकवायच्या नाहीत पुढे जाऊन तुला, अशा असाव्यात. म्हणजे अशा अशा कर्व. कर्व नाही, लाईन्स लाईन्स स्ट्रेट लाईन्स, Straight. फक्त स्ट्रेट नको आहेत त्या, अशा पाहिजे. ओके. ओके. फक्त कोण फॉर्म नाही झाला पाहिजे हे लक्षात ठेव. हा हा त्यामध्येच थांबव. थांबवल्या. फॉर्म नको करू. हा. आणि वर जसा कर्व आहे ना, तसंच त्याच्या खाली 2 लाईन्स आहेत, त्या जॉईन नाही झाल्यात ना, हम्म. तर त्याला परत तसाच कर्वनी जॉईन कर. कुठला कर्व? वर कसा कर्व आहे तसाच कर्वनी खाली जॉईन कर. अरे पण मग ओव्हल काढायचं आहे का? नाही, ओव्हल नको काढू. तुला फक्त वस्तू ओळखायची आहे, ती Outer काय आहे ती. हा त्या जॉईन or कर खाली. inner curve? आउटर. आउटर. हा खालच्या बाजूला तो कर्व आला पाहिजे. ओके. ओके. आता जो वरचा कर्व आहे ना, हा. त्याला गळ्यात माळ कशी असते तसं असं फक्त ड्रॉ कर गळ्यातला माळ. वरचा कर्व नाही, वरचा ओव्हल आहे अक्षय. हा तेच, ओव्हलला 2 कर्व नंतर एक ओव्हल फॉर्म होतो ना. हा. हा मग तो जो खालचा जो कर्व आहे ना, त्याला काय त्याला करू? माळ घाल गळ्यात एक. गोल हा गोल गोल. ए गोल गोल नाही, डायरेक्ट घाल. गोल नको गोल. डायरेक्ट फक्त जशी ती कशी वाटेल तसं कर. माळ मग आतल्या बाजूने घालायची नाही का? नाही, जे करतेस ते बरोबर करतेस, फक्त लाईन ओढ. चल. गोल नको हा करू. माळ कशी असेल ती तशी लाईन ओढ. अरे पण मग ऑलरेडी ते तसंच आहे. खालून रे बाबा, पूर्ण अशी. ते थांब थांब थांब, मला नीट सांग. वरती ओव्हल आहे, बरोबर. ओव्हलचा जो इनर खालची- कर्व आहे, हा, हा. इनर कर्वला माळ घालू. हा मग माळ माळ नको घालू, तू फक्त अजून असं हे कर ना त्याला, वरच्या बाजूला करू का? खालच्या बाजूला. हे घे. काय वाटतंय तुला, काय आहे ते? काय माहिती. काय दाखव वाटतंय? कॅमेराला, प्रेक्षकांना गेस कर. अक्षयची रिॲक्शन बघूनच कळलंय. काय वाटतंय? ठीक आहे, हरकत नाही. 2 तरी व्यवस्थित आले, तिसरा नाही जमला. ओके. स्लेट व्हर्टिकलच ठेव. हा. हे सोपं आहे, जमेल. आणि स्लेटच्या वरून 2 बोटं सोडून एक आडवी लाईन मार. 2 बोट सोडून वरून 2 बोटं सोडून आडवी लाईन मार. पूर्ण जॉईंट करू स्लेटला. नको नको, जॉईंट नको करू. ओके. आडवी लाईन. हा. आता ती तशीच पूर्ण खाली नाही, हा. रेक्टँग्युलर शेप पाहिजे व्हर्टिकल मध्ये आपल्याला. व्हर्टिकल रेक्टँग्युलर शेप. वर्टिकल रेक्टँग्युलर शेप. पूर्ण खाली जा. पूर्ण खाली. हा जॉईन करू ना. हा ओके. हा. ओके. आणि आता त्याला 1/3 ह्याला परत एक वरून लाईन मार आडवी, त्याला डिवाइड कर. 1/3. ओके. ओके. हा. आता 2 स्क्वेअर, एक स्क्वेअर आणि एक रेक्टँग्युलर झाला तुझ्याकडे. एक स्क्वेअर एक आता रेक्टँगल. त्याच्या लेफ्ट हँड साईडला ना असं एक छोटस स्क्वेअर कर. लेफ्ट दोघांना रेक्टँग्युलर. दोघांना हा छोटस स्क्वेअर कर. काय? लेफ्ट हँड साईडच्या लाईनला हा. एक छोटस असं लाईन मार. चल असं फक्त मध्ये लाईन मार, आतल्याच बाजूला, बाहेर जायचं नाही तुला. रेक्टँग्युलर आणि स्क्वेअर दोन्ही मध्ये ना. हा, जरी मध्ये दोघांच्या मध्ये. लेफ्ट हँड साईड सेम मध्ये डिवाइड झालं पाहिजे. नाही नाही नाही, ह्याला वेगळी त्याला वेगळी. लेफ्ट साइडला सेम असतं रे. पूर्ण नाही मारायची आहे, थोडीशीच मार. आता वरची पूस ती अशी अशी थोडीशी, आणि मध्येच ठेव फक्त. कळलं? हा. सेम वे, छोट्या छोट्याच लाईन असणार होत्या. एक इंचाची लाईन आहे एक फक्त. इथे, एक इथे. हा, त्याच्याच एकदम बाजूला एक परत काढ आणि ते एक छोटस हे कर. म्हणजे बोलू शकतो, नाही बोलू शकत ना. अजून बाजूला त्याच्या एकदम बाजूला एक छोटीशी लाईन परत काढ, तेवढीच.
तेवढीच हां ओके दोन कॅमेरासाठी दोघांना पण दोन्ही हां हां हम्म. आता ते स्क्वेअर करून सगळं रंगवून टाक पूर्ण पूर्ण ब्लॅक ब्लॅक करून टाक हां काय वाटतं तुला काय आहे ते थांब जरा मला काही शेप अजून नीट येत नाही आहे हां हे काहीतरी खिडकी वाटते मला हवं तर ती जी मधली लाईन आहे ना त्याला अजून एक लाईन मार म्हणजे छोटीशी अशी डिफरन्स Fridge आहे. हां आता आता आडवी पकड हां हां आणि सेकंड टाइम मला जे सांगितलेलंच ना तसंच कर सगळं एक लाईन मार थोडीशी कर्व वाली कुठलं सेकंड टाइम आला जाऊ दे ते विसरून जा फक्त तू एक मधून आडवी लाईन मार पूर्ण हां ती थोडीशी अशी कर्व असेल तर चांगलं होईल नसेल तर ठीक आहे हां एक ऑफ ओके केली हां आता त्या दोन्ही पॉइंटनी परत वर अशी कर्व वाली लाईन मार हां थांब, थोडीशी 1-2 इंचाची मार 1-2 इंचाची हां. मारलीस ती तशी वाली लाईन नाही तशी फक्त अशीच फक्त उभी म्हणजे पूर्ण जॉईंट नको करू खाली आडवी लाईन आडवी लाईन थोडी ओके. कर्व मध्ये हां. आउटर कर्व इनर कर्व जाऊ पाहिजे दे स्ट्रेट मार स्ट्रेट मार मारली मारलीस हां. ती आता वर 2 इंच अजून त्याच्या 2 पॉइंटला वर वर अजून छोटीशी मार 2 इंचाची लाईन 2 इंचाची ओके लाईन ती थोडीशी जाडी कर जाडी केली हा आणि ह्या बाजूची पण जाडी कर आणि मध्ये स्ट्रोक्स मारत राहा सगळे शेवटपर्यंत स्ट्रोक्स आडवे उभे 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 मोठे तेवढ्याच साईजचे तेवढ्याच उंचीचे आणि तेवढ्याच साईजचे फक्त बाहेरच्या 2 आहेत त्या जाड्यावाल्या आहेत आणि जे मध्ये असतील ते पातळ पातळ असतील आता काय कंगवा आहे ओळखायला का? हवंच तू काय आहे ते. कंगवा आहे का हा कंगवा बघ. तुला कव जो सांगत होता तो अरे मग मी असंच करत होते हा, जाऊ दे. अजून आहे? थिंक हे लास्ट आहे ओके ओके 2 इंचाचा परत ओव्हल वर 2 इंचाचा ओव्हल हे बघ ही 1 इंच ही 2 इंच हां 2 इंचाचा ओव्हल ओके हां त्याला 3 दांड्या काढ वर की खाली 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 3 दांड्या काढ 1 इंचाच्या एक दांडी साईडला एक दांडी साईडला एक दांडी मध्ये एक लाईन्स आहेत त्या हां 1 इंचाच्या काढल्यास हां परत खाली ओव्हल कर जो 3 इंचाचा असेल मगाशी 2 इंचाचा केलास खाली 3 इंचाचा कर 3 इंचाचा किंवा 4 इंचाचा कर 3 इंचाचा ओव्हल झाला केला हां आता त्या ओव्हलला खाली सरळ 4 इंचाची लाईन मार दोन्ही बाजूला दोन तीन चार मोजते हां आता आता त्याला कम्प्लीट कर सरळ ओव्हल मध्येच वस्तू आहे कुठली तरी वस्तू परत ठेवल्यानंतर ओव्हल मारू हा खालून कम्प्लीट कर तिला ओके केक आहे नाही तर त्या 3 लाईन्स आहेत ना वर मारलेल्या त्याच्यामध्ये अजून एक असं छोटंसं हे कर विक्सची डब्बी ठेवल्यावर कसं असेल ते तसं हे कर छोटंसं कशामध्ये त्या ओव्हल मध्ये एक कुठल्या? काम कर तू खालचा ओव्हल केलेस ना दुसरा 3 इंचाचा हां हां त्याच्या खालचा कप पुसून टाक ओके पुसला हा हां आता ओके आणि खाली जो कर्व केलास ना त्याच्या आतमध्ये परत एक खाली लाईन मार 1 सेंटीमीटरवर अशी आडवी खाली Same. त्याच्या खाली हां त्याच्या खाली तो संपल्यानंतर त्याच्या खाली मग ही जर त्याची असेल तर ही हा, मग खाली चालेल, झाली ठीक ना आहे, ठीक आहे चालेल काय वाटतं तुला काय आहे काय विचित्र एक काम कर अजून एक काम कर त्या 3 लाईन्स मारल्यास ना सगळ्यात वर हां तिथून एक अशी लाईन मार फक्त अशी म्हणजे ते काहीतरी हे करतं काय बोलतात एक वायर सारखं काढ चल पाईप सारखं काढ वरच्या 3 लाईनच्या मधून काय आहे सिलेंडर आहे का सिलेंडर आहे तो काढ तर तू आम्हाला काढ बघू तर. दे आम्हाला काय काय काढतेस तुझं सिलेंडर कसं असतं ते दाखव आता कॅमेराला तुझं सिलेंडर हे फक्त आणि फक्त त्याने लास्टला जी वायर आणि पाईप सांगितलं त्याच्यावरून तिला कळलं हे बघा
किटली बरं, वाटते. ठीक आहे. बऱ्यापैकी सेमच आहे. डन. सो धमाल गेम झालेला आहे. एकमेकांना कसं डिक्टेक्ट करतायत, कसं एकमेकांना समजून घेतात हे या गेममध्ये आपल्याला पाहायला मिळालं. थोडीशी फजिती झाली, पण काही प्रमाणात गेम ओळखताही आले. फक्त दिव्याला ओळखता आले, राईट? कारण याने छान डिक्टेक्ट केलेले म्हणून. येस. सो आता लव झालाय, गेम झालाय, आणि आता माझं एक छोटंसं लास्टचं सेगमेंट आहे, ते म्हणजे लोचा सेगमेंट. तर त्याच्यासाठी आपण जरा प्रिपेअर होऊ. ओके. सो लोचा सेगमेंटमध्ये मला असं एक लोचा मोमेंट सांगायची की ती लग्नादरम्यान झालेली असेल, किंवा तुमच्या अफेअरच्या दरम्यान झालेली असेल, किंवा इन लाईफ तुमचा काही झालेला एक लोचा असेल, तर ती लोचा मोमेंट मला तुम्ही शेअर करायची. लोचा मुवमेंट आमच्या लग्नादरम्यानच झाली आहे. आणि झालं असं होतं की आधी ना आम्ही सुरुवात लग्न कुठे करायचं, मग दोन्हीकडच्या म्हणजे त्याच्याहीकडच्या माणसांना आणि माझ्याकडच्याही, तर कोणाला काही त्रास नाही झाला पाहिजे. आणि माझ्या पप्पांचं असं होतं की माझ्या मुलीचं लग्न आहे, तर मला किमान 500 पत्रिका छापायच्या आहेत. असं असं होतं की पप्पा कशाला एवढी माणसं, नको ना. नाही, माझ्या मुलीचं लग्न आहे, मी छापणार, ज्याला यायचंय त्याने यावं, ज्याला नाही यायचंय त्याने नाही यावं. म्हटलं बरं. आता कसं असतं, आपल्या मराठी जो माणूस असतो त्यांचे ना लग्न म्हटलं की इमोशन्स येतात. बरोबर. त्यात मी माझ्या घरामध्ये एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे मी मला स्वतःला एक सख्खा भाऊ आहे, आणि माझे जे 2 सख्खे काका आहेत त्या दोघांनाही 2-2 मुलं. सो मी 5 भावांची एक बहीण आहे. वा. तर त्यामुळे एकमेव मुलगी, मुलीचं लग्न आणि त्या सगळ्या गोष्टी. मग ठरलं की व्हेन्यू काय 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 आम्ही ठाणा करत करत पार पनवेलमध्ये पोहोचलो. आणि जिथे आम्ही ठरवलं की म्हणजे माझ्या बाजूने तरी ते डेस्टिनेशन वेडिंग असेल. अक्षयला जरा तिथून जवळ होतं, 1 तासाभरावरच त्याचं घर होतं, पण आम्हाला मालाडवरून पॉसिबल नव्हतं ते. तर मग आम्ही एक रिसॉर्ट बुक केलं आणि तिथे लग्न आहे असं सगळं झालं. म्हणजे अख्खी फॅमिली सगळं झालं. लग्नाच्या दिवशी आय थिंक एंगेजमेंट झाली. एंगेजमेंट आणि संगीत आमचं एकाच दिवशी होतं. हळदीच्या दिवशी माझे पप्पा आणि माझे काका त्यांचं असं झालं, नाही नाही, रिसॉर्टच्या बाहेर बॅनर लागलं पाहिजे. लोकांना कळणार कसं, एक तर एवढ्या आतमध्ये हे रिसॉर्ट आहे, कळलं पाहिजे ना की इथे आहे लग्न, हा व्हेन्यू आहे वगैरे. म्हणून आम्ही बॅनर लावला की अक्षय वेड्स दिव्या, दिव्या वेड्स अक्षय. गावात लग्न, संध्याकाळी आहे लग्न. आमचं ठरलं होतं की पप्पांनी माझ्या 500 पत्रिका छापलेल्या. आमच्या डोक्यात आकडा क्लिअर होता की साधारण मॅक्स 350 माणसं आमच्याकडून येतील, आणि 350 माझ्याकडून 500 जणांचं होतं. आणि नेक्स्ट डेला आम्ही 800 जणांचं हे सांगितलेलं, 800 जण येतील. हो, म्हणजे तर एक 900 होतील. नाही एवढे पण नाही, म्हणजे 800च धरून चालतं. एवढं नाही कोणी येणार, एवढ्या लांब कसं काय कोणी येतील, ठराविक माणसं. लग्न लागलं. लग्न म्हणजे मुहूर्त लग्नासाठी मी गेले. त्यानंतर त्या ग्राउंडवर त्या तिकडच्या काय होत होतं आम्हाला कळतच नव्हतं. खूप माणसं आम्हाला अचानक दिसायला लागली त्या वेडिंगमध्ये. आणि माझ्या घरच्यांचं असं झालं, आपण तर एवढ्या माणसांना बोलवलं नाही. ह्यांच्याकडच्यांचं ते झालं, आम्ही एवढ्या माणसांना, माणसं आली कुठून बरं. ना माझ्याकडची माणसं काही बोलू शकत होती, ना ह्याच्याकडची माणसं. कारण आम्हाला वाटत होतं की मे बी ह्यांच्याकडची असावीत, ह्यांना वाटत होतं की मे बी आमच्याकडची असावीत. आणि अशामुळे कुणीच काही बोलायला तयार नाही. मग काउंटर्स लागलेले जेवणाचे, एक बाजूचे काउंटर्स ह्यांचे, एका बाजूचे बुफे होता आमचे. माझे भाऊ थकले अक्षरशः की लाईन जी आहे ती साधारण अशी 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 गोल फिरून वगैरे कुठून तरी अशा पद्धतीने. आणि कळेच ना, नंतर आम्हाला कळलं की साधारण गावातली काही माणसं ही त्या लग्नामध्ये आली होती. आणि ऑलमोस्ट 1200 माणसं ग्राउंडवर होती. बापरे. आणि मी आणि अक्षय होतो की कुठून आली ही माणसं, ही कोण, आपण तर नाही बोलवलं यांना. सो हा मेजर लोचा. म्हणजे लिटरली माझे काका किंवा माझे पप्पा हे आजही या गोष्टींवर जेव्हा डिस्कशन होतं की माझं लग्न तेव्हा, किंवा माझे कझिन्स, तर ना ते सांगत होते की आम्हाला ना आपल्या घरातली माणसं शोधावी लागत होती की अरे कुठे आहेत, इकडे होती आता कुठे गेली, अशा पद्धतीची फजिती झाली होती त्यावेळी. कधी बॅनर लावल्यामुळे झाली असेल असं वाटतं की लोक मे बी असावं की कारण एकतर गावात लग्न आणि जर लोक ओळखत असतील की लग्न. आणि खरं सांगते अगं,
खूप लोक स्टेजवरही येऊन भेटून फोटो काढून जात होते आणि माझं असं होतं कोण आहे ती, मी ह्याच्याकडे बघायचे, हा माझ्याकडे बघत होता आणि आम्हाला खरंच कळत नव्हतं की ही कोण माणसं आहेत. बरं नाही कसं म्हणणार, आपण कोणाच्या भावना नाही दुखावू शकत. सो हा मेजर लोचा झाला होता ज्याच्यावर आम्ही आता खूप हसतो. खरंच म्हणजे वेगळं लोचा, आणि हा? झालं पण असं होतं की खूप ऍक्टर्स पण आलेले सिरियल माझ्या right. तीनही सिरियल मधले माझे सगळे सगळे co-actors कलाकार बऱ्यापैकी सगळे आले होते. तर ना सगळेजण फोटो फोटो फोटो, तर त्यांचंही बिचारांचं असं झालं की अरे मे बी दिव्याकडची माणसं असतील, मे बी अक्षयकडची हा. माणसं असतील, कोणाच्या भावना नाही दुखावल्या गेल्या पाहिजेत, कारण खूप क्राऊड होता आणि खूप क्राऊड. बरं क्राऊड मॅनेज करायला हे जर का माहीत असतं तर बोलावण्यात आलं असतं, बरोबर. पण त्यावेळेस म्हणजे माझी फॅमिलीवालेच सगळे आणि तो क्राऊड ह्याचमुळे आलेला कारण दिव्याचं लग्न आहे, इंडस्ट्रीतली लोक येतील, त्यांना भेटायला मिळेल, त्यांच्याबरोबर फोटो काढायला मिळेल, म्हणजे ह्या सगळ्या पद्धतीचं या झालेलं. विचार. पण ठीक आहे, अगेन ते आहेत म्हणून आम्ही आहोत, आम्ही कलाकार आहोत. जर ते नसतील तर आम्हाला बघणार कोण आहे. येस. आता एक छोटंसं रॅपिड फायर घेऊया. त्या रॅपिड फायर मध्ये तुमचा लोचा होतोय का हे जरा मला चेक करायचं आहे. ओके. पहिला प्रश्न आहे, पहिली भेट झाली ते ठिकाण मराठीत लिहायचं ना. कसं एरिया? अक्षयचा आन्सर रेडी आहे आणि माझं पण रेडी आहे. हां, माहेर घर आहे माझं. येस, बरोबर लिहिलंय दोघांनी, फक्त त्याने थोडं इन डिटेल लिहिलंय खाली. एवढं नव्हतं. ओके, नेक्स्ट. अशी गोष्ट ज्याच्याशिवाय तुमचा पार्टनर राहू शकत नाही. तू तिच्याविषयी लिहायचीस आणि अशी पुढे. गोष्ट अशी एक गोष्ट ज्याच्याशिवाय तुमचा पार्टनर राहू शकत नाही असं वाटतं तुम्हाला. So, आधी हे बरोबर आहे का मला सांगा जरा एकमेकांनी. करेक्ट. आणि तुझं बरोबर आहे, फोन शिवाय नाही राहू शकत असं. हो, कारण त्याचं कंटिन्यू कामाचे कॉल्स त्याचे असतात, त्यामुळे त्याला ते अटेंड करावेच लागतात. ओके, करेक्ट. लग्नातली दोघांची फेवरेट मोमेंट, दोघांची. अक्षयचे आन्सर्स पटपट लिहून होत आहेत. दिव्याला थोडा वेळ लागतो. 2-3 लिहिते वाटतं ती. 2-3 लिहिते दिव्या, मला पण सांग, मला पण लिहायला लागतील. दिव्या वन लाईनर, एक शब्द. संगीत. हो. हे थांब मला वाचू दे. संगीतला अक्षयने केलेला परफॉर्मन्स. लग्नातली विचारलेली. मग लग्नातली सेरेमनी आहे ना ही, चालणार आहे ना ही, म्हणजे ओव्हरऑल लग्नाच्या सेरेमनी. ओव्हरऑल. ओके, नेक्स्ट. दोघांनाही एकच लिहायचंय. दिव्याच्या 3 बेस्ट फ्रेंडची नावं. बेस्ट फ्रेंडची नावं. हा. सृजन, सिद्धार्थ, पूजा, नमा. करेक्ट वा, लिहिली आहेत perfect. त्यांनी आणि त्याने ऑर्डर पण आम्ही सेम लिहिलाय. येस, परफेक्ट. अक्षयच्या स्पीड डायल मधल्या 3 व्यक्ती. अक्षयच्या स्पीड Speed डायल dial मधल्या मधल्या 3 3 व्यक्ती. Done. मला वाचू दे. चुकलंय का? मेजर लोचा होणार. अक्षय काय? आई, रश्मित आणि हवी साखू. आई, रश्मित आणि समीर आणि अरे पण वाईफ आम्ही तर रश्मित आणि. बरोबरच आहोत ना, तर त्याच्यामुळे मी हिला तरी consider पण नाही केलं. तुझ्या हा. स्पीड डायल मध्ये जर ती असेल तर तुला नाव मेन्शन स्पीड करायचं डायल आहे. मध्ये कोणाचंच नाव नाही माझ्या. असं कसं आहे की नाही, तू कॉन्टॅक्ट तुझे लॉग ओपन कर. स्पीड डायल म्हणजे सेट नाही केलंय मी दिव्यात. बरं, हा, ठीक. पण ठीक आहे, जाऊ दे. ठीक. कोण आहे हा बघू दे. समीर डुमरे. थांबण्याला मी नंतर बघते. हा त्याचा वीणा म्हणजे ह्याची वीणा तू नाव लिहिलंस आई ते. आई आई वीणा. अच्छा. त्याने त्याच्या मी आई आईचं रश्मित नाव. बरोबर केलंय, पण मी हिचं घेतलं नाही सो कारण हिचं असणारच आहे ना by बेसिकली default. रश्मित हा त्याच्या मावशीचा मुलगा आहे, जे साधारण दिवसभर ते बऱ्यापैकी कंटिन्यू कॉलवर आणि असतात, कामाचं कारण त्यांचं बोलणं कामाचं त्यांचं बिझनेसचं जे काही आहे ते. वीणा घरत त्यांनी आईंचं नाव तसंच ठेवलं आहे म्हणून वीणा घरत. आणि वाईफ जे म्हणजे त्याच्या व्हॉट्सॲपला पण पिन जर का केलेलं असेल तर ती मी एक आहे आणि एक त्याचा जो बिझनेसचा ग्रुप आहे ओके. तोच आहे, त्यामुळे मी लिहिलं. बरं, हरकत नाही. ओके, शेवटचे 4 प्रश्न. दिव्याचा पहिला टेलिव्हिजन अपिअरन्स. अच्छा, पहिला पहिला. सगळ्यात As a पहिली. lead. नाही.
सगळ्यात पहिला टेलिव्हिजन अपिअरन्स. हे कदाचित मलाही तो माहिती नसेल, मला दिव्याकडनं आता कळेल कदाचित. कदाचित तुला माहित असावं. करतोय. पहिला अपीरियन्स म्हणजे अगदीच एका सीनसाठी केला होता का मी? एक सीन. बघा दाखवा. हो, तिने लिहिलंय लव लग्न लोचा आणि ह्याने लिहिलंय विठू माऊली. नेमकं लव लग्न लोचा. सो बेसिकली माझी सुरुवात तिथून झाली. म्हणजे मला या क्षेत्रात काम करायचंय ही इच्छा जेव्हा माझ्या मनात आली आणि मी प्रयत्न सुरू केले त्यावेळेस एकदा कॅमेरा फेस करायचा होता. आणि हा किस्सा मला सांगावासा वाटेल इथे की मला ज्युनियर आर्टिस्टचे कॉर्डिनेटर्स असतात. एका कॉर्डिनेटरने फोन केला की एक सीन आहे फक्त. तर म्हटलं चालेल, मला आवडेल कॅमेऱ्यासमोर, मला बघायचंय, मला ते एक्सपिरियन्स करायचंय. आणि मी तिथे गेले. सचिन गोखले डिरेक्टर होते, जे आता ठरलं तर करतात. आणि त्यांनी ते सीन एक्सप्लेन केला. माझा रोहन गुजर बरोबर एक छोटासा सीन, म्हणजे अगदीच मला अभिनयाचा ही येत नव्हता. मी हेही इथे कन्फेस करेन. आणि ते सर तिथे खूप वर्षांनी मन धागा धागा सिरियल शूट करत असताना आमचे सेट बाजूला होते. ठरलं तर मग आणि मन धागा धागा मडला. आणि आमचं आय थिंक प्रवाह पुरस्कार काहीतरी चॅनलचा इव्हेंट होता जिथे सचिन सर भेटले. आमचं बोलणं झालं. त्याच्यात मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की सर, मला जर का पहिला डिरेक्टर म्हणून जर का मला कोणाची पहिली ओळख झाली असेल तर सर ते तुम्ही आहात. आणि त्यांना मी हा किस्सा सांगितला की इथून माझी खरं तर खरी सुरुवात झाली, जेव्हा मला माहीतही नव्हतं की पुढे जाऊन या गोष्टी माझ्या पदरात पडतील, ज्या देवाच्या कृपेने पडल्या. तर ते त्यांनी फक्त मला बघितलं आणि त्यांनी मला ब्लेसिंग दिले, खूप पुढे जाशील तू. सो मला खूप कायम ही गोष्ट लक्षात राहील. बऱ्याच जणांना कदाचित माहित नसावा हा किस्सा असं मला वाटतंय. कारण मलाही नव्हतं माहित आहे. येस, मलाही मी म्हटलं की कदाचित हा कुणालाच माहिती नसेल असा किस्सा. कारण खूप म्हणजे हे खरं तर हे आठवणीतले किस्से जे आपण जेव्हा कुणी विचारतं तेव्हाच आपण हे ओपन अप होतो. येस. ओके, नेक्स्ट अक्षयच्या फिटनेस मधल्या 2 इम्पॉर्टंट वर्कआउट की त्या 2 गोष्टी, म्हणजे आपण व्यायाम प्रकार म्हणू शकतो किंवा जे काही जिम मध्ये असेल तर जिम मधले प्रकार असतील, ते 2 कुठले IMP इम्पॉर्टंट की जो तो कधीच मिस करत नाही. तिने लिहिलंय पुशअप्स आणि स्क्वॉट्स आणि ह्या लिहिलंय फ्री वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ. मी टाईप लिहिलं. ओके, नेक्स्ट दिव्याची आवडती आणि अक्षयची नावडती डिश. दिव्या हिंट दे मला. तूच हिंट दे मला. तू तर सगळं खातो. तो त्याचं काही नसतं. माझं नाव आवडतं असं काहीच नाही, सगळं खातो अक्षय. दुसरा काहीतरी प्रश्न विचार नाही. दिव्याची नाव आवडती मी लिहू शकतो आत्ताच्या घडीला. त्याने लिहायला पण घेतली, तू म्हणाली प्रश्न चेंज कर. ओके चालेल. नाही, तू लिही ना. हा, तू लिही ना. लिहू शकतोस. तिची नावडती डिश. माझी आवडती डिश सांग तू. मला पण नाही माहित. आत्ताला कुठली आहे रे? आत्ताला तू काय नाही खात आहे? काय बंद केलंस तू? काय नाही तुला आवडत आहे? दाखव, तू कॅमेराला दाखव, कळेल कदाचित. शुगर आहे का? चिकन. हा बघ. हो, मी बंद केलं. मग ह्याची एखादी फेवरेट डिश तर लिहू शकतेस. एकदम फेवरेट. अक्षयची फेवरेट? एकदम फेवरेट. अरे हेच चिकन. मी रोज खाऊ शकतो. अक्षयला रोज चिकन लागतं बिकॉज तो जिम वाला मुलगा आहे. लास्ट क्वेश्चन, तू दिव्याचा फेवरेट हिरो लिहायचास आणि तू अक्षयची फेवरेट हिरोईन लिहायचीस. हिरोईन. मी हिरो लिहायचं. हा, दिव्याचा फेवरेट हिरो तू लिह. ओके, तिने लिहिलंय फेवरेट हिरोईन दीपिका पदुकोण आहे आणि ह्याने लिहिलंय शाहिद कपूर तुला आवडतो असं. आता मला खरं सांग. हा, आवडतो म्हणजे आवडायचा. आता मला कोण आवडतं रे? मला पण नाही माहित. हा आवडायचा, त्याचे पोस्टर्स होते हे एवढं माहित आहे. ओ सिरियसली?
मी क्रेझी फॅन होते शाहिद कपूर कटआउट्स होते. कटआउट्स होते. मी त्याचे न्यूजपेपरमधले फोटोज असे काढून माझा जो म्हणजे ज्याच्यात मला मम्मी पप्पानी अभ्यासासाठी जो एक कप्पा करून दिला होता त्याच्यात मी हेच जर उलट विचारलं असतंस ना, हा मला हिची आवडती हिरोईन आणि हिला माझा आवडता हिरो, हो, असं आहे? खरंच सगळ्यांचं सांगू. अचूक बरोबर आहे. बरं चल, अक्षय. ट्राय करू. ऋतिक रोशन आणि आलिया आलिया भट. ओ नाईस. हे माहिती आहे म्हणजे. हार्डकोर फॅन आहे मी तिची. खूप मस्त गेम झालाय आणि खूप छान रॅपिड फायरही झालंय. छोट्याशा काही गमती जमती घडल्या आहेत ज्याच्यातनं लोचा मुवमेंट आताही क्रिएट झाली आणि तुमच्या लाईफमधला लोचा मुवमेंट तर तुम्ही सांगितलाच होता. सो धमाल आली मला इंटरव्ह्यूमध्ये. आय होप तुम्हालाही हा इंटरव्ह्यू आवडला असेल आणि तुम्ही खूप सारे किस्से नव्याने सांगितले असं मला वाटतं. काय वाटतं दिव्या? खूप कमी वेळा आपण इतके ओपन अप होतो, जास्त ओपन अप होतो. अक्षयकडे Open up केलं जातं आपल्याला अशा पण activities. अगेन आपण आपण सतत म्हणजे मी काय तू काय आपण सतत कॅमेऱ्यासमोर राहणारे आहोत. हो. त्याला मुळात या गोष्टींची सवय नाही आहे आणि त्यामुळे तो ना असं फ्लोमध्ये बोलून जातो. पण ठीक आहे, अगेन तो बोलतोय हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. येस. आणि खूप छान बोललायस तू अक्षय आणि खूप छान किस्सेही सांगितलेस आम्हाला. सो मजा आली. तुला आम्ही पहिल्यांदाच भेटलो. फक्त ते स्पीड डायल वालं दिव्या एक्सेप्शन आहे त्याच्यासाठी, हे लक्षात ठेव. येस. येस, कारण तिचे मला कोणाचे नाही होत तेवढे तिचे आणि माझ्या भावाचे फोन होत राहतात. हरकत नाहीये, पण आम्हाला छान वाटलं तुम्ही एवढ्या छान दिलखुलासपणे आमच्याशी गप्पा मारल्यात त्यासाठी. आणि Thank you. ऑल द बेस्ट की पुढच्या सगळ्या फ्युचरसाठी नवीन नवीन प्रोजेक्ट तुमच्या वाट्याला येऊ दे, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. थँक्यू Thank you. थँक्यू सो मच. थँक्यू.